येशूच्या वधस्तंभाच्या द्वारे मला थोडासा स्वार्थी आपण बोलूया. एक सिनेमा कुठला तर होता, त्याचं नाव मी पूर्व ऐकलं, थोडा रुहानी हो जाय, असं सिनेमा तुम्ही नाव ऐकलं असेल ना का, पूर्वी जुना काळात एक सिनेमा होता रुहानी. तसंच आज थोडंसं स्वार्थी व्हायचं. येशूच्या वधस्तंभावर मी आहे, त्याच्यावर मी विचार करतोय, मी बघतोय येशूचं ठेचलेलं शरीर, त्याचं ओतलेलं रक्त माझ्या आणि माझ्या कुटुंबासाठी, माझ्या मंडळीसाठी काय. स्वार्थी पद्धतीने आज आपण थोडा विचार करणार आहोत की माझ्यासाठी काय, आणि आपण सुरुवात करणार. बरेचशी माझ्याकडे वचनं आहेत आणि मी नेहमी सांगतो आणि तुम्ही ती वचनं वाचावीत असा माझा आग्रह असतो, तुम्ही लिहून घ्यावी. पण सगळी वचनं वाचणं या वेळेवर शक्य होणार नाही, म्हणून मी वचनाचा संदर्भ देईन आणि त्या वचनामध्ये विशेष काय तेवढंच सांगेन, आणि ज्यांना पाहिजे असतील त्यानंतर मी पाचताना फक्त ते सगळी वचनं एका लिस्ट पाठवीन की ज्यांना त्याचा सगळा अभ्यास करायचा आहे डिटेलमध्ये, तुम्ही त्याचं मनन करावं, कारण फार सुंदर हा विषय आहे. मी पहिल्यांदाच एवढ्या डिटेलमध्ये अभ्यास, अनेक वेळा मी उत्तम शुक्रवारवर बोललो, 7 वाक्यावर बोललो, वधस्तंभावर जे आदला बदली झाला त्याच्यावर बोललो, उत्पत्तीपासून प्रगटीकरणापर्यंत रक्ताचा प्रवास कसा कसा झाला त्याच्यावर बोललो. पण येशूच्या रक्ताचं महत्व आणि महात्म्य याचा इतका डिटेल अभ्यास पहिल्यांदाच मी केला, आणि मला खूप आश्चर्य वाटलं की एवढं सगळं आजपर्यंत कसं काय आपल्याला समजलं नाही. आणि मी पास्टरांच्या विषयी आभार मानतो की त्यांनी संधी दिल्यामुळं मला माझा विषय अभ्यास त्यामुळे झाला, आणि मला असं वाटतं की आता यातून अधिक सविस्तर अभ्यास करून एक छोटीशी पुस्तिका त्या संबंधी काढावी, कारण मी माझ्याकडे बरोबर जवळजवळ 10,000 पुस्तकं आहेत. पण जो अभ्यास गेल्या काही आठवड्यामध्ये मी केला, त्या अभ्यासामध्ये ज्या गोष्टी शास्त्राद्वारे मला कळाल्या, समजल्या, त्या अनेक दिवस किंवा गेली 40 वर्ष त्यातल्या बऱ्याच गोष्टी मला समजलेल्या नव्हत्या किंवा माहीत नव्हत्या, आणि प्रभूची इच्छा असेल तर ते होऊन जाईल. तर आता आपण सुरुवात करूया. येशूचं ठेचलेलं शरीर आणि येशूचं वधस्तंभावर ओतलेलं रक्त या संबंधी आम्ही पाहणार आहोत. आता सगळ्यात आधी आम्ही पाहणार आहोत की बऱ्याच वेळेला आम्ही रक्तासंबंधी अभ्यास करतो, पण रक्तच का हा एक प्रश्न आम्हाला पडतो. पूर्वी मला पडायचा, तुम्हाला पडतो का कधी? आणि ख्रिस्ती धर्म हा रक्ताचा धर्म आहे असे बरेच विधर्मी लोक मानतात. एकदा मी नागपूरला वर्ल्ड बँकच्या मीटिंगसाठी गेलो होतो, आणि त्यावेळेला साईडचा बर्थ होता, मला समोरासमोर बसतात तिथं, आणि माझ्यासमोर एक व्यक्ती बसली होती, आणि मी थोडा त्याला सुवार्थ सांगण्याचा प्रयत्न केला, आणि जवळजवळ दिवसभर ती माझ्या बरोबर होती, आणि मी बऱ्याच गोष्टी सांगितल्या, त्यालाही त्या पटल्या. थोडासा धार्मिक व्यक्ती होता, तो विधर्मी होता, मूर्तीपूजक होता, पण त्याची एक शंका होती. तो म्हणला सगळं तुमचं खरं आहे, पण हे तुमचं धर्मात ते रक्त आणि हे काय ते काय आम्हाला आवडत नाही. धर्म म्हणजे कसा पाहिजे नाही का, अहिंसेचा धर्म पाहिजे, प्रीतीचा, प्रीती क्षमा वगैरे ते येशूने तुमच्या सांगितलं चांगलं आहे, पण ते रक्त काय ते आम्हाला काही पटत नाही, आवडत नाही. आणि त्यावेळेला माझा काय फारसा अभ्यास नव्हता, त्यामुळे ते रक्तच का आहे काय मी त्याला सांगू शकलो नाही किंवा पटवून देऊ शकलो नाही. पण नंतर प्रभूनं मला ते पटवून दिलं, आणि ते सुरुवातीला आपण पाहणार आहोत. त्यानंतर आपण पाहणार आहोत की येशूनं आपल्या शरीरातून 7 अवयातून किंवा 7 जागेतून येशूचं रक्त सांडलं गेलं. आता हे 7 जागा का, त्याला पवित्र शास्त्राचा अभ्यासक म्हणतात 7 पॉइंट्स ऑफ ग्रेस, कृपेचे 7 बिंदू किंवा कृपेच्या 7 जागा. कुठं येशूचं रक्त सांडलं गेलं? मस्तकापासून जर आपण सुरुवात केली तर त्याच्या डोक्यावर काट्यांचा मुकुट घातला, येशूचं रक्त सांडलं गेलं, खोकला जणू काय तो. नंतर त्याची दाढी उपटण्यात आली, येशूचं रक्त चेहऱ्यातून सांडलं गेलं. त्याच्या पाठीवर फटके मारण्यात आले, पाठीतून येशूचं रक्त सांडण्यात आलं. त्याच्या पिळे मारण्यात आले, पायात पिळे मारण्यात, हातापायातून येशूचं रक्त सांडण्यात आलं. त्याच्या मेल्यानंतर त्याच्या कुशीमध्ये भाला बसवण्यात आला. अशा 7 अवयवातून आणि सर्वात सुरुवातीला गेतसेमने बागेमध्ये येशूनं रक्ताचा घाम गाळला, तिथून त्या रक्ताची सुरुवात झालेली आम्ही पाहतो. हे कृपेचे 7 बिंदू आपण पाहणार आहोत. त्याद्वारे आम्हाला येशूनं कोणकोणते आशीर्वाद त्याच्या रक्ताच्या द्वारे मोकळे केले आम्ही पाहणार आहोत. आणि पुढच्या सत्रामध्ये आपण रक्त आणि इतर जे विषय, रक्त आणि प्रार्थनेचा काय संबंध आहे, रक्त आणि पवित्र आत्म्याचा काय संबंध आहे, रक्त आणि आशीर्वादाचा काय संबंध आहे, आणि रक्त आणि मुहूर्ताचा, आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये मुहूर्त आहेत का, मुहूर्त असला तर कोणता मुहूर्त आहे, अशा काही गोष्टी आम्ही पाहणार आहोत दुसऱ्या सत्रामध्ये. तर रक्तच का, मला कधी प्रश्न पडलाय का, काय ब्लड, रक्त? आम्ही पाहतो की देव हा सार्वभौम देव आहे, तो सर्व साक्षी आहे, सर्वव्यापी आहे, काही करणं त्याला शक्य आहे नाही का, तो काहीही करू शकतो. चुटकी वाजवून त्यानं आमचं पाप दूर केला असतं, केलं का नसतं? केलं असतं. मग हे रक्त का?
रक्ताच्या द्वारे पाप क्षमा करा. आणि ह्याचा ज्या वेळेला आम्ही विचार करतो, पूर्वी मला बऱ्याच काय समजत नाही, अनेक वेळेला लोकांनी प्रश्न विचारायचे आणि मी रक्ताने पाप क्षमा होते एवढं सांगायचं, आपण वाय ब्लड, रक्त का? आणि मग त्याचं उत्तर एकदा मला कळालं. आपण एक वचन वाचूया यशाया संदेशला, याचा 14वा अध्याय 24. काही वचन आपण जी बेसिक आहे ती वाचणार आहोत, बाकीची मी सांगून ती पुढे आहे. यशाया 14:24 पटापट वाचा, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. यशाया 14:24. मी कल्पिले तसे होईल, मी योजना करणं आणि कल्पना करणं. आणि योजना कल्पना थोडं आम्हाला कळत नाही, इमॅजिनेशन आहे म्हणतो, पण इंग्रजीमध्ये 2 शब्द आहेत, पर्पज आणि प्लॅनिंग. बरोबर आहे पास्टर? हा. आमचा परमेश्वर काय आहे? हेतू ठेवणारा आणि त्या हेतूप्रमाणे योजना करणार. हेतू आणि प्लॅन, योजना करणं, या 2 गोष्टी, त्याशिवाय तो कडत नाही. आणि पुढे जर 14व्या अध्यायात आम्ही वाचलं, 26वा वचन वाचलं सिस्टर. सर्व पृथ्वीविषयी योजलेला संकल्प हाच आहे. हा. सर्व राष्ट्रांवर उभारलेला हाच आहे. हा. 27. सेनाधीश परमेश्वराने संकल्प केला आहे, तो कोणाच्याही रद्द करतो. हा. सर्व पृथ्वीविषयी त्याने संयोजना आखलेली आहे. काय 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 पृथ्वीवर होणार, म्हणजे मानवाचं काय होणार, प्राण्यांचं काय होणार, पक्ष्यांचं काय होणार, किड्या मुंग्यांचं. तुम्ही म्हणा किड्या मुंग्यांचं पण परमेश्वराने योजना केलं. हो, आपण वेळ मिळाला तर आपण जाऊ लेवियाच्या 17व्या अध्यायामध्ये, आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, देव प्राण्यांची किती काळजी घेतो, किड्या मुंग्यांची किती. आमच्या मी जयसिंगपूरला राहतो, तिथं सासूरवाडीची मोठी बाग आहे, आणि ते आमच्या बायकोला बागेचा फार छंद आहे, खूप झाडं लावल्यात तिनं, आणि त्यामुळे सकाळ संध्याकाळ मला त्यांना पाणी घालायला लागतं. आणि मग बागेमध्ये गेलेले किडे मी बघतो, आळ्या बघतो, आणि मला बरं आश्चर्य वाटतं. आणि मी हा अभ्यास करताना कळलं, देव किड्या मुंग्यांची सुद्धा काळजी घेतो, किड्या मुंग्यांची काळजी घेतो. बऱ्याच वेळा वाटतं की आम्ही आमच्या प्रत्येक मीटिंगमध्ये काय असतं, जेवण काय असतं, प्रीतिभोजन नाही, पोचलेलं कापतो ना आम्ही. बरेच आमचे सेवक मित्रपुढे असेल तर आधी ते मीटिंगला आले की तिकडे किचनकडे फेरी मारतात, काय वास येतो का बघतात. मला कळायचं नाही किचनकडे तिकडे काय झालं, तर मीटिंग जर कुठं पुढे जागा वगैरे बघायला पाहिजे, पण इकडे तिकडे तर नाही, जरा बघूया का दुपारच्या भोजनासाठी काय आहे, म्हणजे नटबोल्ट आहेत का काय वगैरे, नाही का. आम्हाला वाटतं ख्रिस्ती धर्म म्हणजे हा नटबोल्टचा धर्म आहे, असं विदर्भांचा सुद्धा समज झालेला आहे. तर प्रत्येक याच्यात बिर्याणी असते, याच्याशिवाय काय नसतं, लग्न असू दे, वाढदिवस असू दे, काय असू दे, नटबोल्ट शिवाय काय. नटबोल्ट नसेल तर आमचं तर बऱ्याच वेळा चेहरा वाटतात. शाकाहारी माणसा देव शाकाहारी आहे का मांसाहारी? तुम्हाला काय वाटतं, देव मांसाहारी आहे का शाकाहारी आहे? हा, पोचलेलं सगळीकडे आम्ही बघतो, उत्पत्तीपासून प्रगट करणार, पोचलेलं कापलेलं नाही का, आम्ही बघणार आहोत जर वेळ मिळाला तर. आणि मग या यशाया संदेशात सांगतो की आमचा देव योजना आखतो आणि कार्य करतो, बाकी म्हणजे ठरवून सगळ्या गोष्टी करतो. देवाला असं वाटतं मग देव असं करतो, मग देवाला असं वाटतं देव असं काही करत नाही. देव आधी फिक्स योजना करतो आणि त्याप्रमाणे प्लॅनिंग करतो. आणि मग देवाने योजना, देव कशा योजना करतो, ज्या वेळेला देव बोलतो त्यावेळेला तो नियम होतो. आणि कसला नियम होतो, तो सार्वकालिक नियम होतो. देव हा देव असल्यामुळे देव ज्या वेळेला बोलतो त्यावेळेला तो नियम तयार होतो, दॅट इज अ लॉ. आणि मग तो नियम कुणाला लावाय, सार्वकालिक, या जगापासून त्या जगापर्यंत तो नियम लावाय. मग देव एकदा बोलला, देव जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत देव टॉप मोस्ट आहे, सर्वोच्च आहे. पण देव जर एकदा काही गोष्ट बोलला तर तो जे बोललेला आहे त्याप्रमाणे देवाला स्वतः करायला लागतं. देव असं म्हणू शकत नाही त्यावेळेला आम्ही बोललो होतो पण ठीक आहे, मी आता असाच होतो, नाही. जर देवानं तसं केलं तर तो देव राहू शकत नाही. देवानं जर आपल्या योजना बदलले तर तो देव राहू शकत नाही. आणि म्हणून देव बोलला आहे ना, संपलं, खलास, ते फायनल झालं. कुठपर्यंत फायनल, युगानुयुग सार्वकालिकतेमध्ये फायनल. मग देवानं काय काय सांगितलं त्यासाठी बघूया. त्यासाठी अनेक गोष्टी आहेत, सगळ्या आम्ही बघणार नाही, तुम्हाला ते सगळ्या माहित आहेत, फक्त थोडी उजळणी आहे. आता पापासंबंधी देव काय बोललाय, रोम 3:23 मध्ये सर्वांनी पाप केलाय. बरोबर आहे. सर्वांनी म्हणजे कोणी, पृथ्वीवर जन्मलेल्या प्रत्येक माणसानं
पाप केले, बरोबर आहे. रोम 6:23 आम्हाला काय सांगतं? पापाचं वेतन, पापाची मजुरी, पापाचा परिणाम काय आहे? मरण आहे. आता दैहिक मरण आहे म्हणजे श्वास बंद होऊन हृदय थडथड थांबून आम्ही मरतो. आणि आत्मिक मरण आहे. आत्मिक मरण म्हणजे काय? परमेश्वरापासून दूर जाणं. परमेश्वरापासून दूर जाणं एवढंच नव्हे, पण कुठं दूर जाणं? नरकामध्ये. नुसतंच दूर जाणं तर बऱ्याच लोकांना आवड लागतं. परमेश्वरापासून दूर ठीक आहे, नसला परमेश्वर चालते. नाही, पण फक्त परमेश्वरापासून दूर नाही तर कुठं दूर? नरक यातनेमध्ये दूर. पापाचं वेतन मरण आहे. आणि आत्मिक मरण म्हणजे कुठं? शेवट कुठं? नरकामध्ये. पहिला आम्ही काय बघितलं? सर्वांनी पाप केलेला आहे. दुसरं काय बघितलं? पापाचा परिणाम मरण आहे, नरकामध्ये जाणार. आणि तिसरं हे त्याला 18व्या अध्याय 4 आणि 20व्या वचनामध्ये जो जीवात्मा पाप करेल तो मरेल. प्रत्येक जर पाप केलं मरणार, नरकात जाणार. मग आता याच्यावर उपाय काय? आम्ही उत्पत्ती तर वाचतो, देवानं प्रतिरूपाचा मानव निर्माण केला आपल्यासारखाच का? त्याच्या सहभागितेमध्ये असावं. आपल्यासारखं काय केला? देवाला आमची सहभागिता पाहिजे होती. देवाला आमच्याशी बोलायचं होतं, आमची गाणी ऐकायची होती. नाही, गीतरत्नाच्या पुस्तकात आम्ही वाचतो, नंतर ते वचन आम्ही वाचणार आहोत. देवाला आमची वाणी ऐकायचं आहे, आमचं गीत गायचं आहे, आमचा चेहरा पाहायचा आहे. देवानं सहभागितासाठी आदम हव्याला निर्माण केलंय, आम्हाला निर्माण केलंय. आणि मग सगळेजण पाप केले, सगळे नरकात जाणार. मग देवाच्या योजनेचं काय म्हणा? मग आणखी देव काय बोलला? त्याच्यावर उपाय काय त्यानं काढला? लेवियाचा 17वा अध्याय 11वं वचन ते आपण वाचतो. आणि देव काय बोलला? देवाने काय नियम केला? लेवियाचा ग्रंथ याचा 17वा अध्याय 11वं वचन. शरीराचे जिवंत रक्तात असते. हा. आणि तुमच्या जीवाबद्दल वेदीवर प्रायश्चित करण्यासाठी ते मी तुम्हाला दिले आहे. कारण रक्तात जीव असल्या कारणाने रक्तानेच प्रायश्चित. हा. आणि देव काय बोलला? देवाने काय निर्माण केलं? नियम केला. जीवन कशामध्ये आहे? रक्तामध्ये. मानव असू दे किंवा प्राणी असू दे. पुणे लिहिलेचा या 17व्या अध्यायामध्ये पुढे आपल्याला वेळ मिळाला तर आपण बघणार आहोत प्राण्यांच्या रक्ताबद्दल देवाची काय योजना आहे. देव त्याचा सन्मान करतो का प्राण्यांचा? का देवाला प्राण्यांची काळजी नाही? बरेचदा आम्ही म्हणतो की तुमचा देव माणसांबरोबरच सगळं करतो, निसर्गाबद्दल याच्याबद्दल काय बोलत नाही, प्राण्यांबद्दल काय बोलत नाही. तर 17व्या अध्यायामध्ये आम्हाला दिसून येतं की देवाला प्राण्यांची किती काळजी आहे. मग देवानं आणि काय नियम केला? जीवन कशामध्ये आहे? रक्तामध्ये. आणि प्रायश्चित्त कशाने होतं? रक्ताने होतं. हा एक देव बोलला, तो एक नियम झाला. सर्वांनी पाप केले, सर्वजण नरकात जाणार आहे. त्याच्यावर देवाने उपाय काय काढला? मात्र त्याच्यावर उपाय आहे की त्या जर पापांची जर शुद्धी व्हायची असेल तर कशाने? प्रायश्चित्त. प्रायश्चित्त हा जो शब्द आहे तो मूळ भाषेमध्ये तुम्ही बघितला तर तो काफर असा आहे. काफर. आणि योम किफोर हा सण यहुदी लोक आजही इस्रायलमध्ये साजरा करतात. प्रायश्चित्ताचा दिवस आम्ही जुन्या करारामध्ये आम्ही तो वाचतो की वर्षातून एकदा महायाजक ते रक्त घेऊन परमपवित्र स्थानात जातो आणि सर्व इस्रायल राष्ट्रांच्या पापांचं काय करतो? परिमार्जन होण्यासाठी किंवा ते झाकून ठेवण्यासाठी. आता काफर याचा अर्थ काय? 2-3 अर्थ आहे. तुम्ही जर हिब्रू डिक्शनरी बघितलं, एक तर झाकून ठेवणे, दुसरं ते दूर करणे किंवा त्याची क्षमा करणे. पण जुन्या करारामध्ये आम्ही बघतो की झाकून ठेवणे. इब्री कराराच्या पत्रामध्ये की इस्रायल लोकांचं पाप झाकून ठेवलं जाईल 1 वर्ष. मग पुढच्या वर्षी परत अर्पण करायचं, परत 1 वर्षासाठी झाकलं जाईल. कुठपर्यंत? येशू स्वधस्तंभी जाऊपर्यंत. आणि मग इब्री कराराच्या पत्रामध्ये आम्ही बघतो आता येशूचं अर्पण झाल्यानंतर आता दरवर्षी अर्पणाची गरज नाही. एकाच अर्पणानं आता सगळ्या मानव जातीच्या सर्व मानवांचं पाप काय झालेलं आहे? येशूनं स्वतःवर घेतलेलं आहे, त्याची शिक्षा भोगलेली आहे. म्हणजे जे लोक नरकात जाणार त्याच्या पापांची सुद्धा शिक्षा येशूनं भोगली. जे लोक नरकात जाणारे आहेत म्हणजे पापाचा प्रश्न आता उरलेला नाही जगामध्ये. ज्यावेळेला येशू म्हणाला वधस्तंभावर पूर्ण झालेला आहे, पापाचा प्रश्न देवानं सोडून टाकलेला एकदाच. आता लोकांना पापाबद्दल शिक्षा नाही होणार. लोक पापाबद्दल नरकात नाही जाणार, मूर्तीपूजेबद्दल नरकात नाही जाणार, व्यभिचाराबद्दल खुनाबद्दल नरकात. आता एकच पापाबद्दल नरकात जाणार. कुठल्या पापाबद्दल? येशूवर विश्वास न ठेवण्याच्या पापाबद्दल लोक नरकात जाणार. कारण देवानं पापातून मोकळं होण्याचा मार्ग येशूच्या द्वारे दिलेला आहे मानवाला. त्याच्यावर जर कोणी विश्वास ठेवत नसेल आता देवाचा नाही लागला आणि मग एकाच अपराधासाठी किंवा एकाच पापासाठी लोक नरकात जाणार. मग हे जे अटोनमेंट आहे किंवा हे जे प्रायश्चित्त आहे ते
कशाद्वारे होते? रक्ताच्या द्वारे. हा देव बोलला, नियम झाला. आता देवाला हे तो नियम मोडता येत नाही. मग हे रक्तापाचं प्रायश्चित्त किंवा रक्तासाठी बलिदान हे कुठून निर्माण झालं? आम्हाला वाटतं सुरुवातीला कुठून? रक्ताचा पहिला उल्लेख कुठं आहे सांगा मला पटपट. पहिल्यांदा रक्ताचा उल्लेख, कारण पवित्र शास्त्रामध्ये जो पहिला उल्लेख असतो त्याला फार महत्व आहे. काही नाही हवे. अजून काय विचार करायचा? मी प्रश्न विचारतोय, विचार करायचा. आपण बायबल स्टडी करतोय. हा व्हेरी गुड. बागेत ना, बागेत एदेन बागेत. प्रश्न तिथं रक्त नाही आहे, पण ज्या वेळेला आदामाने पाप केलं, परमेश्वराला लपून बसले. आदामा कुठं आहे? आम्ही लपलोय. का? आम्ही लग्न आहोत. तुम्हाला कोणी सांगितलं तुम्ही लग्न? हा, मग देवाने काय केलं? काय प्राण्यांना कापलं आणि त्यांचे त्या आदामाने काय केले? स्वतःचं डोकं लढवलं आणि हुशार झाले ते. आणि काय केले? अंजिराच्या झाड आहेत, त्यांना वाटले पानं मोठी मोठे, आपल्याला चांगला ड्रेस करत तयार होईल. पण देवानं, आणि मग देवानं काय केलं? प्राण्यांच्या कातड्यांची वस्त्र त्यांना घेतली. म्हणजे प्राण्यांची कातडी, म्हणजे ती कातडी कशी होती? रक्ताळलेली होती. रक्ताच्या वस्त्रांनी त्यांना गुंडाळलं. आदाम हव्वेला देवाने कशाने गुंडाळलं? रक्ताळलेल्या. ते कातडी धुवून नाही आणली. बऱ्याच लोक देवाने धुवून कातडी आणली. नाही, रक्ताळ म्हणजे देव कवर्ड बाय द ब्लड. आणि मग रक्ताच उल्लेख म्हणजे रक्त कशासाठी? प्रायश्चित्त म्हणजेच काय? पाप झाकण्यासाठी. पाप. मग संपूर्ण पवित्र शास्त्रामध्ये तुम्ही जर उत्पत्तीपासून प्रगटीकरणामध्ये गेला, मग रक्ताचा उपयोग कशासाठी? पाप झाकण्यासाठी, पाप दूर करण्यासाठी. आता प्रीतीचा पहिला उल्लेख कुठे आहे सांगा? आम्ही सगळ्यात प्रीती कोणाची श्रेष्ठ? जगातले लोक म्हणतात मातेचं प्रेम, नाही का? मातेचं. आम्हाला बायबलमध्ये काय सांगते? मातेचं प्रेम श्रेष्ठ. पहिला उल्लेख कुठे आहे प्रीतीचा? आता आपल्याकडे माया मिळणार नाही का? आणि पवित्र शास्त्र सांगतो पित्याचं प्रेम सगळ्यात श्रेष्ठ आहे. असं कसं होईल? मातेचं प्रेम श्रेष्ठ आहे. पण तुम्हाला ते माकडीची गोष्ट माहिती आहे का? निर्बला अकबर काय कुठं होते? ते माकडीने पिल्लं होतं, मग ते पाणी साठलं, वर गेले आणि मग माकडीच्या नाकात पाणी जायला लागलं. तो माकडीने काय केलं? पिल्लू खाली ठेवलं. त्याच्यावर उभी राहिली. जोपर्यंत नाकात पाणी जाईपर्यंत तेव्हा पिल्लू फार प्रिय होतं. पण माकडीच्या नाकात, आईच्या नाकात पाणी जायला लागलं, तिने काय केलं? पिल्लाला पायाखाली घेऊन आपण उभं राहिलं. जग म्हणतं आईचं प्रेम श्रेष्ठ. पवित्र शास्त्र काय म्हणतात? कुणाचं प्रेम? काय म्हणतात? अब्रामाच्या बाबतीत ना. आता आपल्याला वेळ नाही होते काय. अब्रामाला देवाने काय सांगितलं? तुझा ऐकून आपल्याकडे होम यू लव्ह, ज्याच्यावर तुझी प्रीती आहे, मला समर्पण कर. मला. मग पहिला उल्लेख प्रीतीचा कुठला आहे? पित्याची पुत्रावर प्रीती ही सर्वश्रेष्ठ. सगळ्या पवित्र. मग मातेचं प्रेम. मातेला कुठनं प्रेम आलं? वर्ण झालं. देवानं जर घातलं नसतं तर मातेच्या अंतकरणात प्रेम कुठनं येतं? सगळे जगाचे लोक म्हणतात मातेचं नाही, पित्याचं प्रेम श्रेष्ठ. म्हणून वचन काय सांगतं? तानेल्या बाळाचा, तानेलं बाळ म्हणजे दूध पिणारं आईच्या अंगावर मातेला विसर पडेल. देव म्हणतो मी मात्र तुम्हाला कधीही विसरणार नाही. पित्याची प्रीती ही सर्वश्रेष्ठ आहे. जग म्हणतं मातेचं प्रेम आहे, पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं पिता. आणि म्हणून पहिला जो उल्लेख आहे तो फार, म्हणून शास्त्रामध्ये पहिल्यांदा कुठं काय उल्लेख आहे आम्ही काय केलं पाहिजे? शोधलं. तो जो अर्थ आहे तो शेवटपर्यंत आम्हाला. मग आता पापावर देवानं सोल्युशन काय काढलं? प्रायश्चित्त. ते कशाचं प्रायश्चित्त? कोकऱ्याचं. मग प्राण्यांचं रक्त घेऊन ते दरवर्षी कार्पण करायचं आणि 1 वर्षासाठी पाप झाकलं जायचं. मग ही कोकरा ही संकल्पना आता आम्ही पाहिले कुठनं? येथील बागेत आली ना? नाही, त्याच्या पण आधी कशी काय? कोकरा. पाप जर आदाम हवेने केलं येथील बागेत, त्याच्या आधी कुठलं आली? मग प्रगटीकरणाच्या आम्ही याच्यामध्ये 12व्या अध्यायाच्या 11व्या वचनामध्ये वाचतो की प्रगटीकरणात की तो 13व्या अध्यायामध्ये की जगाच्या स्थापनेपासून वधला गेलेला देवाचा कोकरा. जगाच्या स्थापनेपासून म्हणजे जग निर्माण करण्यापूर्वी देवानं काय केले? कोकऱ्याची योजना. म्हणजे आधी पण कोकरा होता. देव सर्वज्ञानी असल्यामुळे देवाला माहित होतं की आदाम हवा बागेत राहणार आणि पुढे ते काय काय करणार. देव सर्वज्ञानी आहे म्हणजे काय? देवाला समोरासमोर सगळ्या गोष्टी कळतात. आम्हाला काय? आम्ही जे पाहतो तेवढेच आम्हाला कळतं. म्हणजे एक शर्यत आहे, तिथनं शर्यत सुरू होते, तिथं संपते. मग तिथं समोर लोक आहेत, तिथे तेवढेच बघतात की पहिलं कोणा दुसरा कोणा तिथं पुढे कोण आहे त्यांना कळत नाही.
जेवढं त्यांना दिसतं. पण देवाला कसं भूतकाळ, वर्तमान, भविष्य सगळं समोर दिसतं. कारण देव स्वर्गात राहतो आणि स्वर्गामध्ये टाइम नाही, वेळ कोणाला आहे? आम्ही वेळ कसा मोजतो? पृथ्वी फिरते का सूर्य फिरतो? कोण कोण फिरतात? पृथ्वी स्वतःभोवती फिरते, सूर्याभोवती फिरते आणि मग दिवस, वर्ष हे सगळं टाइम टेबल आहे. हे कशावर अवलंबून आहे? आमचे दिवस, वर्ष, महिने, काळ हे पृथ्वी सूर्य फिरतोय त्याच्यावर आहे. स्वर्गात काय फिरते का? काय फिरत नाही, सगळं स्थिर आहे. मग तिथं वेळ दिवस नाही. म्हणून वचन आम्हाला काय सांगतं? एक दिवस 1000 वर्षाचा का? 1000 वर्ष दिवसाचा आहे. म्हणजे 2 आणि लोक म्हणतात अरे 2000 वर्ष अजून येशू आला. मग देवाच्या दृष्टीने किती दिवस झाले? 2 दिवस झाले. 2 दिवस येशू आला नाही, ठीक आहे. तिसऱ्या दिवशी आम्ही म्हणतो 2000 वर्ष, मग तू येणार. येशूच्या वेळेला तर तेव्हा सगळ्यांनी आपली घरदार विकली. प्रभू येणार स्वागत जाणार. कशाला प्रॉपर्टी 7-12 काढून टाका सगळं. सगळं त्यांचं समय होतं, सगळ्यांनी विकलं. कारण ते इतके उत्साही, इतके आयुष्य झाले होते, सगळ्यांनी आपली सगळी प्रॉपर्टी विकली. शिष्याकडे आणून दिले पैसे. चला प्रभू येणार, जायला कशाला काय पाहिजे, बंगला, गाडी, हे ते वगैरे, चला. त्यांना म्हटलं लगेच प्रभू येणार. इतके ते आविषी झाले, उत्साहाने भरले. आणि अजून पण लोक 2000 वर्ष झाले प्रभू काय होता. अरे फक्त 2 दिवस झाले बाबा, वाट बघ, तिसऱ्या दिवशी मी नाही सांगत, ते काय सांगतं वचन. मग हे कोकणा इफिसराच्या पहिल्या अध्यायामध्ये आम्ही वाचतो की त्यानं सृष्टीच्या निर्मितीआधी आम्हाला निवडून घेतलं आणि पुढचे सृष्टीच्या आधी आम्हाला निवडून घेतलं, ठीक आहे, निवडून घेतलं. पण पुढे 2 शब्द आहेत, आम्ही निष्कलंक आणि निर्दोष असावं. आम्हाला निवडून घेतलं, ठीक आहे, पण आम्हाला निष्कलंक आणि निर्दोष हे काय देवानं? म्हणजे आम्ही निष्कलंक असणार नाही, निर्दोष असणार नाही. देवाला आधीच माहित होतं आदाम हवा पाप करणार, देवाला आधीच माहित होतं. म्हणून त्यानं आधीच कोपऱ्याची व्यवस्था केली होती. आम्हाला निर्माण करण्यापूर्वी हे देवाचं प्लॅनिंग बघा, देवाचा हेतू बघा. देवाचे आम्हाला आकाश पृथ्वी निर्माण करण्या, आदाम हवा तर लांब राहू दे, आकाश पृथ्वी सृष्टी निर्माण करण्याच्या पूर्वी देवानं कोपऱ्याची योजना केली. म्हणजे कोपरा हा सार्व काय? कोपरा एदेन बागेत फक्त आपलं नाही, किंवा उत्पत्तीमध्ये अब्रामाच्या वेळेला नाही, सार्व काय. आणि म्हणून प्रगतीकरणामध्ये आम्ही वाचतो नवीन येरुशलेम, नाही का, तिथं राहायला जाणार आहे का आम्ही? तिथं सोन्याचे रस्ते आहेत आणि हिऱ्या माणकांचे गिलावा मारलेले भिंती आहेत. अशा ठिकाणी आम्ही जाणार आहोत का? आणि त्या ठिकाणचं वर्णन काय? तिथं काय आहे? तिथं सगळं कोपऱ्याच आहे. कोपरा तिथं लाईट कसला आहे? आता मग लाईट गेल्यामुळे आपल्याला फार त्रास झाला, नाही का, पंखे नाही, वारे नाही, गरम होत आहे. तिथं प्रकाश कशाचा आहे? नव्या येरुशलेममध्ये कोपऱ्याचाच लाईट आहे. कोपरा हा दीप आहे तिथं म्हटलेला आहे. तिथं काय कोळसा आता नसल्यामुळे लोड शेडिंग होणार, नाही का, कोळशाचा लाईट नाही आणि ऑटोमेटिक लाईट काय. तिथं कोकराच हा दीप आहे, त्याचा प्रकाश सगळीकडे पडलेला आहे. तिथं कोकऱ्याचं सिंहासन आहे, कोकऱ्याचं पुस्तक आहे, कोकऱ्याची वधू आहे, कोकऱ्याचं लग्न आहे, कोकऱ्याच्या लग्नाची मेजवानी आहे. तुम्ही तिथं बघा नव्या येरुशलेममध्ये सगळीकडे कोकरा. कोकऱ्याशिवाय काय नाही. एवढं कोकऱ्याचं महत्व आहे. स्वर्ग जर त्याला एवढं महत्व देतो तर आम्ही मानव प्राण्याने किती त्याला महत्व देतो, नाही का? स्वर्गामध्ये. आणि मग वरती गीतं कुठली चाललेली आहे? एक आपण ते वचन वाचलं, वर्शिप टीम गीतं बघूया. प्रगतीकरणामध्ये स्वर्गामध्ये वर्शिप किंवा जोरात वर्शिप असते, नाही का. आम्ही म्हणतो स्वर्गात देवदूत एवढं जोर गाणी गातात, ते गातात, नाही का. स्वर्गाची वर्शिप बघूया काय करतात ते, कुठली गाणी म्हणायला. प्रगतीकरण 5:11-12. प्रगतीकरण 5:11-12. तेव्हा मी पाहिले तो राजसन प्राणी वडील यांच्या भोवती अनेक देवदूतांची गाणी ऐकू आली आणि त्यांची संख्या अयुतांची अयुत व सहस्त्रांची सहस्त्र होती. ते मोठ्याने म्हणत होते, मधलेला कोकरा सामर्थ्य, धन, ज्ञान, बल, सन्मान, गौरव व धन्यवाद ते घेण्यास योग्य आहे. स्वर्गामध्ये कुणाची गाणी, कशाची गाणी झाल्यात? कोकरा. सगळे कोकराच आहेत. कोकऱ्याशिवाय काय नाही नव्या येरुशलेममध्ये. आणि म्हणून कोकरा आमच्या जीवनामध्ये तेवढाच महत्वाचा असला पाहिजे. बऱ्याच वेळेला आम्ही फक्त गुड फ्रायडे आणि पारंपरिक मंडळामध्ये लेन सीझन 40 दिवस उपास प्रार्थना नाही.
पोखरा आमच्या रोजच्या जीवनासाठी उपयुक्त आहे. आता आम्ही बघणार आहे पोखरा आम्हाला काय काय देऊ शकतो, नाही का? आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल जे ज्यावेळेला उपासना संपेल त्यावेळेला की पोखरा, आणि तुम्हाला खरंच वाटेल की पोखऱ्याशिवाय जसं आयुर्वेदाला पर्याय नाही तसं पोखऱ्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. म्हणजेच येशूच्या रक्ताशिवाय पर्याय नाही. या जगामध्ये जर एक आनंदी विजयी आशीर्वादित जीवन जगायचं असेल तर पोखऱ्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. येशूच्या रक्ताशिवाय आम्हाला पर्याय नाही. येशूच्या वधस्तंभाशिवाय, त्याच्या ठेचलेल्या शरीराशिवाय आम्हाला पर्याय. आता रक्त आम्हाला कळालं काय? देवाने नियम केला बाबा रक्तानंच प्रायश्चित्त, रक्त आवश्यक कळालं आणि रक्त असलं तरच प्रायश्चित्त कळालं. पण आता मग येशूचं वधस्तंभ म्हणजे दुःख सर एवढं काय? ते डोक्यात काटेचा मुगवट आणि दाढी उपटली, फटके मारले, त्याला रक्तबंबाळ केला, त्याला ठोसे मारले, त्याचे कपडे काढून त्याला उघडा नाडा केला. आहे रक्त सांडायचं होतं तर ते शिरच्छेद केला असतं तर रक्त सांडलं असतं का? रक्त पण सांडलं असतं, देवाचं काम पण झालं असतं, बरोबर? मग नुसतं शिरच्छेद का केलं? हे एवढं पॅशन ऑफ काय तुम्ही सगळ्यांनी बघितलं असाल. हे सगळं का करण्यात आलं? तर येशून सहन केलेल्या सर्व दुःख सहनाच्या प्रत्येक बारीक सारीक गोष्टीच्या द्वारे देवानं तुम्हाला आणि मला काय केलेलं आहे? आशीर्वादित केलं. ते आम्ही बघतो. हे दुःख सहन नुसतंच रक्त होतं तर शिरच्छेद केल्यानंतर रक्त सांडलं असतं, पापांची क्षमा झाली असते, देवाच्या दृष्टीने देवाचा क्रोध संपला असता. पण तुम्हाला आणि मला आशीर्वाद मिळावे म्हणून येशूनं हे सगळं दुःख सहन केलं. कुणासाठी हे सगळं दुःख सहन होतं? देवासाठी नव्हतं, देवदूतांसाठी नव्हतं, प्राण्यांसाठी नव्हतं, तर तुमच्या आणि माझ्यासाठी. हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. मग आम्ही त्याच्या समोर लोटांगण घालतो. फक्त आम्ही माना झोपत नाही, फक्त आम्ही गुडघे टेकत नाही, तर आम्ही पालतं पडतो. लोटांगण तुम्ही कधी लोटांगण घातले का? बऱ्याच वेळा आम्ही गुडघ्यावर बसतो. लोटांगण कसं? ते विदर्भी लोक बघतात, ते काठी घेऊन असं तिकडे जातात, प्रत्येकाला वगैरे लोटांगण. आम्हाला बऱ्याच लाज वाटते. आम्ही माझ्या मित्राच्या इथं प्रार्थना वगैरे अनेक वर्ष घ्यायचा, तिथं आम्ही रात्री उपास प्रार्थना करायचे. त्यावेळेला आम्ही लोटांगण घालायचो. ज्यावेळेला खऱ्या अर्थात ज्यावेळेला आम्ही म्हणतो देवाला मी उंच करतो किती, मी आज असं ताट उभा राहतो, आता देव या ठिकाणी आहे तर मी किती उंच करतो, किती वर जातो माझा? 6 इंच उंच जातो, 1 फूट उंच करतो. आणि मी थोडा नंबर होतो, मग किती 3 फूट उंच करतो. मी गुडघ्यावर बसतो 4 फूट. ज्यावेळेला मी पालथा पडतो, दंडवत घालतो, त्यावेळेला मी देवाला सगळ्यात काय करतो? उंच. तुम्ही कधी तर कदाचित मंडळीमध्ये तुम्हाला मंडळीमध्ये पालथा पडायचं का? लोक काय म्हणते, शिस्त काय म्हणते, तुम्ही एकांतात असताना बस प्रार्थनेमध्ये त्यावेळेला खऱ्या अर्थाने देव आमच्याशी बोलतो, पवित्र आत्मा. अनेक वेळा आमचे मोठे टेरेस आहे आणि या कोरोनाच्या काळात प्रभू मला खूप आशीर्वादित केले आणि अनेक वेळा मी वचनातून प्रभू माझ्याशी बोलतो आणि मी पालथा पडतो आणि प्रभूचा धन्यवाद करतो. लोटांगण घालतो, त्यामुळे तरी मला लाज वाटत नाही पालथा पडण्यामध्ये. आपण पालथा पडून येशू पालथा पडला गेतसेमाने बागेत. येशू पालथा पडला गेतसेमाने बागेमध्ये, 3 वेळा प्रार्थना केली. आणि हे शिष्य काय? पहिल्यांदाच येशूने शिष्याने सांगितलं, बाबा जरा आज मला मदत करा प्लीज. आतापर्यंत तुम्हाला कधी सांगितलं नाही मला मदत करायला, प्लीज. आजची परिस्थिती माझी वाईट आहे आणि मी खूप थकलेला आहे, मी दमलेला आहे आणि मी प्लीज जरा माझ्यावर प्रार्थना करा, जागे राहा. 3 वेळा येशू आला. हे काय करायला? योहान, याकोब, पेत्र झुलक्या काढायला. परत आला, जागे करून गेला, अरे प्लीज जरा प्रार्थना, जरा मदत करा मला. पुढच्या वेळेला फक्त झुलक्या काढायला. मग 3ऱ्या वेळेला तो म्हणा, आता झोपा आता ठीक आहे, वेळ आलेली आहे, मनुष्याला पुत्राला. पहिल्यांदा येशूने शिष्याकडे काय तर मागितलं, शिष्य देऊ शकले नाही, झोपले गेले. इतकी त्याच्या डोळ्यावर झोप आली. मग यावेळेला आम्ही बघतो की कोकणा हा सार्वकालिक आहे आणि हे दुःख सण माझ्याकडे आहे. मग त्याच्या डिटेलमध्ये माता आपण करायचं हे काय? आता आपण पटपट बघणार आहोत. मी नुसतं पॉईंट सांगणार आहे. गेतसेमाने बागेतून आपण सुरुवात करणार आहोत. गेतसेमाने बागेमध्ये आम्ही बघतो की योहान सुवर्तमानामध्ये यावेळेला बघतो एक वचन आपण वाचू, लूक 22 अध्याय 44 वचन. एक वचन वाचू आणि आपण पुढे जाऊया. लूक 22:44 वाचा. अत्यंत हिरवळ होऊन त्याने अधिक आग्रहाने
प्रार्थना केली तेव्हा रक्ताचे मोठे मोठे थेंब भूमीवर पडावे असा त्याचा घाम पडत होता. येशूनं आपल्या शरीरातून घामाच्या द्वारे रक्त तिथून सुरुवात होती. आणि मग येशूने ते गेथसेमने बागेमध्ये प्रार्थना जी केली योहानाच्या 17व्या अध्यायामध्ये, तुम्हाला कधी वेळ मिळाला तर वाचा. ते सगळं पवित्र शास्त्रातले सगळे सिद्धांत त्याच प्रार्थनेमध्ये आहे. सुवार्ता आहे, मंडळी आहे, सगळ्या गोष्टी त्यात आहेत. तुम्हाला कधी वेळ मिळाला तर तुम्ही आवर्जून त्याचा अभ्यास करा. योहानाचा 17व्या अध्याय गेथसेमने बागेतील येशूची प्रार्थना, त्या प्रीतीचं त्या ठिकाणी अनेक गोष्टी त्यामध्ये, अनेक सिद्धांत आहेत त्या ठिकाणी, तुम्ही अभ्यास करा. आता त्या 3 वेळा येशूने प्रार्थना केली. काय प्रार्थना केली? हे पित्या, हा प्याला, कुठला प्याला? वधस्तंभाचा प्याला, दुःख सहनाचा प्याला, माझ्याकडून काय पासून काय कर, दूर कर. आता येशूचं सगळं जर आम्ही त्याच्या जन्मापासूनच सगळं जर अभ्यास केला त्याच्या स्वभावाचा, तर ही प्रार्थना त्याच्या स्वभावात कुठंच बसत नाही. बसते का? आम्ही मगाशी काय बघितलं, कोकरात ती नेमणूक देवाने कधी केली? आकाशपृथ्वी निर्माण करण्याच्या आधी, सृष्टीच्या निर्मितीपूर्वी येशूला माहित होतं आपल्याला पृथ्वीवर जायचं आहे आणि मानवाच्या पापासाठी ते वधस्तंभ आहे, त्याला माहित होतं. तो देव होता, त्याला माहित होतं. त्यासाठीच तो पृथ्वीवर आलेला होता. पृथ्वीवर राज्य करण्यासाठी आला होता, वधस्तंभावर जाण्यासाठी. हे येशूला माहित होतं. हे सगळं माहित असताना देखील अनेक वेळा त्यानं आपल्या शिष्याला सांगितलं होतं, आपल्या मृत्यूची घोषणा केली, मनुष्याच्या पुत्राला धरून देण्यात येईल, त्याचा छळ करण्यात येईल, अनेक वेळा सांगितलं होतं. असं असताना देखील येशू म्हणतो की हे पित्या, आता मला वधस्तंभावर जायला. अनेक वर्ष हे पुढे काय मला सुटत नव्हतं. मी अनेक देवाच्या सेवकांना विचारण्याचा प्रयत्न केला, माझ्याकडे थोड्या कॉमेंट आहेत, पुस्तक शोधण्याचा प्रयत्न केला, अनेक सेवकांचे संदेश ऐकले आणि बऱ्याच जणांनी सांगितलं की देवानं मानवातील पाप येशूवर घातल्यामुळं त्याचा विचार हे कलुषित झाले किंवा भ्रष्ट झाले. आता येशू पूर्णपणे स्पष्टपणे विचार करू शकत नाही आणि गोंधळलेल्या अवस्थेत आहे आणि म्हणून तो म्हणतो हे पित्या, हा प्याला आम्हाला. आणि ते काय मला पटलं नाही. येशूच्या स्वभावात हे कुठं त्यात बसत नाही. आणि अनेक दिवस, अनेक वर्षे हा प्रश्न माझ्या डोक्यामध्ये होता, हे कोडं काय सुटत नव्हतं. पण एकदा पिढीची जत्रा इतक्याचा अभ्यास करताना एक कोडं मला सुटलं. त्यावेळेला बघितलं की अनादी अनंत कालापासून पित्याच्या ओराशी असलेला देवाचा शब्द, स्वर्गात येशूचं नाव काय आहे? येशू नाही, काय देवाचा शब्द, प्रगटीकरणात आता आपल्याला वेळ नाही, तुम्ही शोधायचं. देवाचा शब्द, स्वर्गात येशूला काय म्हणायचं? देवाचा शब्द. तो पृथ्वीवर आला, शब्द देही झाला, त्याला काय म्हणायचं? येशू. पृथ्वीवरचं त्याचं नाव काय? येशू. स्वर्गातलं नाव काय? देवाचा शब्द. म्हणून योहान काय म्हणतो? शब्द देही झाला आणि त्याने आमच्यामध्ये वस्ती केली. हा देवाचा शब्द अनादी अनंत काळापासून पित्याच्या उराशी, त्याच्या प्रीतीमध्ये मग्न आणि ते वाचल्यानंतर मग मला क्लिक झालं की येशू का म्हणतो हा प्याला मला नको. येशूला वधस्तंभावर जाण्यामध्ये काय प्रॉब्लेम नव्हता, हे दुःख सहन करण्यामध्ये काय प्रॉब्लेम नव्हता, निंदा, नालस्ती, छळ हे सहन करण्यामध्ये, रक्त सांडण्यामध्ये काही समस्या नव्हती. समस्या कुठं होती की आतापर्यंत अनादी अनंत कालापासून जो पित्याच्या उराशी टेकलेला आहे, पृथ्वीवर आला तरी पित्याला जाऊन दररोज रात्री जाऊन भेटतो आहे. पण वधस्तंभामुळे काय होणार होतं? पित्याचा आणि त्याचा संपर्क काय होणार होता? सार्वकालिकतेमध्ये पहिल्यांदाच पित्यापासून तो दूर होणार होता. हे येशूला सहन होणार नव्हतं, पित्यापासून दूर होणार. म्हणून येशू काय म्हणाले की पित्या, मी 100 वेळा वधस्तंभी जायला तयार आहे, पण तुझ्यापासून दूर व्हायला एक क्षणभर देखील मला नको आहे. म्हणून येशू काय म्हणाला शिष्याने, आम्हाला पिता दाखवा, पिता दाखवा म्हणाले. पिता मध्ये, मी पित्यामध्ये आहे, आम्ही दोघे एकमेकांच्या. तुम्ही मला बघितलं तर पित्याला बघितलं. आणि मग येशू हा प्याला पासून दूर करा असं का म्हणाला? पित्यापासून दूर जाणं येशूला मान्य नव्हतं आणि त्या कल्पनेनं. म्हणून ज्या वेळेला वधस्तंभावर सर्व मानवजातीचं पाप पित्यानं येशूवर लादलं, त्यावेळेला येशू कळवळून काय म्हणाला? माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा. सगळ्यात
येशूच्या वधस्तंभावरील दुःखदायक प्रसंग कुठला असेल तर तो काय? वधस्तंभावरचं 4थं वाक्य, माझ्या देवा माझ्या देवा. आम्हाला त्याचं फारसं कळत नाही की त्याने त्याग केला, ठीक आहे, पापामुळे त्याने त्याला नाही. पण अनादि अनंत कालापासून जो पित्याच्या सहभागितेत आहे, पित्याच्या उराशी टेकलेला आहे, त्याचा एकुलता एक पुत्र आता तो पित्यापासून दूर गेला. आणि म्हणून येशू म्हणाला, हे पित्या, हा प्याला माझ्यापासून दूर. आता त्या ठिकाणी घामाचा संबंध नंतर आम्ही बघणार आहोत. येशूची इच्छा येशूने पित्याच्या इच्छेमध्ये समर्पित केली. पापामुळे काय झालं होतं? आधी आदाम हवा देवाच्या इच्छेप्रमाणे चालत होते, वागत होते, सगळं. पण पापामुळे काय झालं? आदाम हवीने देवाची इच्छा मोडली. देवाला जो काही सांगितलं की देवा, आता तुझ्या इच्छेप्रमाणे काय आम्ही वागणार नाही, आता आमच्या इच्छेप्रमाणे आम्ही वागणार. म्हणजेच काय? हे देवा, आता तुझी आम्हाला गरज नाही, आम्ही आता कसं जगायचं इथं आमचं आम्ही बघून घेतो, तुझ्या इच्छेप्रमाणे वागणार नाही. याचा दुसरा अर्थ काय? आमचं आम्ही बघतो कसं जगायचं, तुझी आम्हाला गरज नाही. आणि म्हणून सैतानानं देवाच्या इच्छेपासून आदाम हवेला दूर नेलं, देवाच्या आशीर्वादापासून दूर नेलं तर नेलं. त्या देवाच्या इच्छेकडे परत आणण्यासाठी येशूनं आपली इच्छा देवाच्या इच्छेला काय केली? समर्पित केली. म्हणून आम्ही आता देवाच्या इच्छेप्रमाणे वागू शकतो. का? हा संघर्ष होता येशूसाठी, की स्वतःची इच्छा का देवाची इच्छा. तो स्वतः देव होता, स्वतः मानव होता. तो म्हटला असता, आम्ही बघतो येशूला कुणी ठार मारलं? येशूला वधस्तंभी कोणी दिलं? कोणी ठार मारलं? शिपायांनी, पिलातांनी, महायाजकांनी, यहुदी लोकांनी, शास्त्री पुरुषांनी, याजकांनी, महायाजकांनी. आम्हाला वाटतं सगळ्यांनी मिळून येशूला ठार मारलं वधस्तंभी. हे सगळे नव्हे, जगातले सगळे लोक आले असते तरी येशूचं काय वाकडे करू शकत नव्हते. योहान कृषीवर्तमानावर एक वचन आहे, आपण ते वाचूया. बरेच वेळा वाचता आम्हाला की येशूला त्यांनी येशू काय म्हणतो की माझा जीव देण्याचा आणि परत घेण्याचा अधिकार मला आहे. माझा जीव देण्यात कुणी मला मारू शकत नाही. मी स्वतः जर ठरलं मारायचं तर मी मरू शकतो. सगळ्या पृथ्वीवरचे लोक आले, सगळ्या देशाचे सैनिक आले, सगळ्यांनी हत्यारं आणली, बॉम्ब आणले, विमान, तरी कुणी मला ठार मारू शकत नाही. मी मग तुम्हाला वाटतं की तुम्ही मला ठार मारता? योहान कृषीवर्तमानावरती वचन आहे. आणि म्हणून येशू स्वतः मारायला तयार झाला आमच्यासाठी. पहिलं त्याने गेतसेमने बागेमध्ये रक्त सांडलं. पहिला मुद्दा आम्ही बघतो, येशूने स्वतःची इच्छा पित्याच्या इच्छेला काय केली? समर्पित केली. दुसरं आम्ही पाहतो की येशूच्या पाठीवर किती फटके मारण्यात आले? 39, नाही का? पॅशन ऑफ ख्राइस्ट तुम्ही बघितलं असेल, 39. आणि आरोग्य संबंधी आम्हाला सगळं माहित आहे. आमचा देव यहोवा देव आहे, आरोग्य देणार आहे. येशूने 39 फटके खाल्ले. कारण वचन काय सांगतं? यशात 5:6 मध्ये, पहिले पेत्र 2:24 मध्ये, येशूच्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झालेलं आहे. म्हणजे आमचं आरोग्य, एक वचन आपण वाचू, स्तोत्र 129:3. आम्हाला माहिती आहे आरोग्य दान, नाही का? येशू आम्हाला आरोग्य देणारा देव आहे, तो यहोवा राहा आहे. 129:3 त्या संबंधी जास्त आपण विचार करणार नाही. 129:3 वाचा. माझी पाठ नांगरली, त्यांनी आपल्या नांगराने लांब लांब तासे काढले. तासे म्हणजे काय? सऱ्या, नाही का? शेतकरी सऱ्या पाडतो, नाही का? ऊसाची लावण करताना सरे पाडतो. तसे स्तोत्रकर्ता काय म्हणतो? नांगरणाऱ्यांनी, शत्रूने किंवा सैतानाने माझी पाठ काय केली? नांगर. ते चाबुकांनी ज्या वेळेला येशूला फटके मारण्यात आले, जणू काय त्याची पाठ नांगरण्यात आली. इतका तो रक्तबंबाळ झाला. आणि तुम्ही पॅशन ऑफ ख्राइस्ट मध्ये बघितलं असेल की त्या खांबाला बांधून त्याच्या अंगावरती फटके मारले. त्यावेळेला फक्त त्याची पाठ रक्तबंबाळ झाली नाही, तर तो 10-15 फुटाचा जो सगळा परिसर तो देखील त्यावेळेला काय झालं?
तिथं पाहायला रक्ताचा सडा पाहिलेला आम्हाला दिसतो. आणि मग तिथंच एक थोडा त्याने हृदयद्रावक तो प्रसंग केलेला आहे. आम्ही बघतो की पिलाताची बायको ते पांढरं वस्त्र घेऊन येशूच्या मध्ये इकडे येते पुसण्यासाठी द्यायला, आणि थोडंसं त्याने त्यामध्ये पॅशन आणलेलं आहे. आणि म्हणून येशूनं फटके खाल्ले, आपली पाठ नांगरण्यासाठी दिली. कशासाठी? तुम्हाला आणि मला काय? आरोग्य. ही किंमत त्याने बोलते. आम्ही पुढे प्रबोधनामध्ये आम्हाला आरोग्य आहे ते आम्ही पाहणार आहोत. पण आमचं आरोग्य कशामध्ये आहे? आम्ही प्रार्थना करतो म्हणून आम्हाला आरोग्य मिळत नाही. आम्ही उपास करतो म्हणून आम्हाला बऱ्याच वेळेला आपण जास्त 3 दिवस नको, 7 दिवस, 21 दिवस, 40 दिवस उपास करणं चांगलं आहे. पण आम्ही उपास करतो म्हणून आम्हाला आरोग्य नाही मिळत, आणि प्रार्थना करतो म्हणून आम्ही, आणि दान धर्म करतो म्हणून आम्हाला नाही मिळत. आमच्या आरोग्यासाठी येशूने काय केलेले आहे? किंमत मोजलेली. कशाची किंमत मोजलेली आहे? रक्ताची किंमत मोजलेली. रक्त आम्हाला काय करतं? आरोग्य देतं. येशूने 39 फटके खाल्ले, आपली पाठ रक्तबंबाळ केली. कशासाठी? तुम्हाला आणि मला त्याच्या फटक्यांनी, त्याच्या जखमांनी, त्याच्या माराच्या वळणात काय हवं? आरोग्य प्राप्त व्हावं. तिसरा मी बघूया आता, त्याच्या डोक्यावर काट्यांचा मुकुट घालण्यात आला. आणि काटे आणि कुसळे याची सुरुवात कुठून झाली? काट्याचा संबंध सुरुवात कुठून? चला एक नियम आता तुम्ही शिकला बायोलॉजी. अपीअरन्स ऑफ फर्स्ट, पहिल्यांदा कुठे सांगतात? काटा कुठं आला? सांगा. हा, उत्पत्तीमध्ये नाही का? उत्पत्तीमध्ये काय झालं? आदामाने फळ खाल्लं, पाप केलं, देवाने काय केलं? आदामाला शाप दिला का? शाप दिला का शिक्षा दिली? नीट आम्ही विचार करायचा. शाप कुणाला दिला? शिक्षा कुणाला दिला? दोन्ही फार मोठा फरक आहे का? शाप आणि शिक्षा. आदामाला शाप दिला का? शिक्षा दिली? शिक्षा दिली, बरोबर. आदामाला काय शिक्षा दिली? तुझ्यामुळे भूमीवर शाप आलाय. आता पूर्वी भूमी काय करत होती? ऑटोमॅटिक होतं सगळं. आदाम नुसता इकडून तिकडे जात होता. वरनं पिकलेले सफरचंद, आंब्याचे घुसाय, सीझन नव्हता तिथं, पाऊसच पडत नव्हता. जाता जाता सगळं आदामाला तिकडे पडत होतं. पिकलेल्या आंब्याला ते काय त्याला आडीबिडी आंब्याची लावायला लागली नव्हती. सगळे पिकले ऑटोमॅटिक होतं सगळं. नुसते काय खायचं त्याने ठरवायचं. चिक्कू खायचे का, आंबे खायचे का, फणस खायचं, काय खायचं ठरवायचं होतं. पण आता काय झालं? देव म्हणाला तुझ्यामुळे भूमीला आता शाप आलाय. आता तुला ऑटोमॅटिक काय मिळणार नाही. तुला काय करायला लागेल? तरी पण ती काय देणार नाही भूमी. तुला घाम घालायला लागेल, नांगरायला लागेल, फुलं मारायला लागेल, खत घालायला, पाणी घालायला लागेल, मशागत करायला लागेल, राखण करायला लागेल. तेव्हा कुठं तुझ्या पदरात काय तर पडलं. आधी कसं होतं? सगळं ऑटोमॅटिक. म्हणून देव मला किती अद्भुत आहे का? जेवढे देवामध्ये विचार करतो मी, खरंच लोटानं घालतो त्याच्यासमोर. देवाने काय केलं? 6 दिवस आधी सगळं काय केलं? तयार केलं सगळं. आदामात खाणे पिणे राहणे सगळ्या गोष्टी तयार केल्या, रेडीमेड. आणि मग शेवटच्या दिवशी कुणाला आणलं? आदामाला आणून तिथे नुसतं बसवलं. माझ्यासारखा देव असता तर मी काय केलं असतं? आदामाला आधी निर्माण केला असता आणि त्याला सांगितलं असतं आता एवढी जागा वेगळी आहे बरं का, आता तू ठरवायचं कुठं कुठली झाडं लावायची, काय ते तुझं तू बघ. कुठं तुला नदी पाहिजे, पाणी काय कॅनल पाहिजे, मी करून देतो. तुझं तू बघ, सगळं प्लॅनिंग वगैरे कर, सगळं ब्लू प्रिंट काढ, काय तर कर. माझ्यासारखा देव असं केलं ते तुझं तू सांभाळायचं. पृथ्वी पृथ्वी कोणाचं आहे? 115 स्तोत्र 16 वर्ष वाचा. स्तोत्र 115 वचन 16. माझ्यासारखा देव असतो तर तसं केलं असतं. रेडीमेड काय दिलं नसतं. आता मला स्तोत्र 115 वचन 16 काय सांगतं? स्वर्ग परमेश्वराचा आहे, ज्युरिडिक्शन परमेश्वराचं तिथं, सर्व अधिकार. पण पृथ्वीवर कोण आहे? अधिकार कोणाचा? म्हणून मानवाशिवाय पृथ्वीवर कोणाला राहता येत नाही. आता मानव म्हणजे काय? आता ते आपल्याला मानवाची निर्मिती त्यात थोडं जावं लागेल. फार डिटेल आहे, एवढं काही जात नाही. मानव म्हणजे देवाने काय केला? मातीचा पुतळा तयार केला आणि मग त्याच्यात काय केला? श्वास फुंकला. हा श्वास फुंकला म्हणजे काय केलं? देव काय आहे? आत्मा आहे, बरोबर आहे. देव आत्मा म्हणजे काय? गॅस आहे. म्हणजे इथं पण एवढा आत्मा राहतो, या खोलीवर आहे, या कोल्हापूरवर पण आहे. आता हा देव आत्मा खोलीवर आहे असं समजा. देव आत्मा आहे खोलीवर. या आत्म्यामध्ये देवानं आदामाचा आत्मा निर्माण केला. देवानं आपल्या आत्म्यामध्ये
आदामाला निर्माण केलं म्हणजे काय केलं? आदामाचा आत्मा निर्माण केला. आणि म्हणून उत्पत्तीमध्ये 2 ठिकाणी आदाम निर्मितीबद्दल दिलेलं आहे, क्रिएशन बद्दल निर्माण केला. आणि तिथे ते नर आणि नारी, आत्मा आदाम निर्माण केला आणि नर नारी कसे काय निर्माण केले? एकच आत्मा होता पण तो जॉईंट होता. म्हणजे हवेचा आत्मा आणि आदामाचा आत्मा जॉईंट होते. तो देवाने मानवाचा आत्मा निर्माण केला आपल्या आत्मामध्ये. आणि मग देवाने मातीचा पुतळा तयार केला आणि आपल्या श्वासाद्वारे आपल्यामध्ये निर्माण केलेला आदामाचा म्हणजे हवेचा पण जॉईंट आत्मा आदामाच्या नारपुड्यात फुंकला आणि आदाम उडीमारा उठून बसला. म्हणजे मानव म्हणजे कोण? आता ह्या क्रिएशन प्रमाणे मातीच्या पुतळ्यामध्ये असलेला आत्मा. मनुष्य म्हणजे कोण? मातीच्या पुतळ्यामध्ये देवाने घातलेला आत्मा. असे जे लोक आहेत त्यांना पृथ्वीवर राहण्याचा अधिकार आहे, जे माती म्हणून आलेले आहेत आणि ज्यांच्यामध्ये आत्मा आहे. अशाच लोकांना. म्हणून जे अशुद्ध आत्मे आहेत त्यांना शरीर आहे का मातीचं, म्हणून त्यांना पृथ्वीवर जास्त काळ राहता येत नाही. इलिगल आहे, बेकायदेशीर. मग ते काय करतात? घर शोधतात, कोणाच्या तर शिरायचा प्रयत्न करतात. का? त्याशिवाय त्यांना राहताच येत नाही. ते घर माणसांच्या अंगात शिरण्यात, प्राण्यांच्या अंगात, डुकरांच्या अंगात शिरले आणि ते समुद्रात जाऊन पडले. म्हणून मग पृथ्वीवर अधिकार कोणाचा? जे मातीपासून आलेले आहे, मातीच्या शरीरामध्ये आत्मा असलेले. मग हवेनं निर्माण करण्यासाठी देवाने काय केलं? फासरी काढली. त्यावेळेला देवाने फुंकला का हवेला? ऑलरेडी ते आदामाच्या मध्ये हवेचा आत्मा होता. नर नारी अशी ती निर्माण केली. तुम्ही घरी गेल्यानंतर वाचा. मग आदाम देवाने काय केलं? फासरी बरोबर हवेचा आत्माही बाहेर काढला आणि मग हवेची निर्मिती केली. आणि म्हणून हवेला बघितल्यापेक्षा आदाम काय म्हणाला? अरे माझं हरवलं होतं ते सापडलं, मी किती शोधतोय. आदामाचाच तो भाग होता, जॉईंट आत्मा होता. देवाने काय केलं? हवेवर नंतर फुंकार नाही घातला. हवेचा आत्मा आदामाच्या आत्म्यातून बाहेर पडला आणि मग नर नारी. आणि म्हणून आम्हाला बऱ्याच वेळा वाटतं की सैतानाने एवढं कारवा करण्याची. सैतान देवासमोर कोण आहे? जर 6 फुटाचा जर आम्ही महाबली असं देवाला मानलं किंवा बाहुबली काय म्हणतात ना ते, बाहुबली देव आहे, तर सैतान त्याच्यापुढे डासासारखा सुद्धा नाही. चिलट असतं नाही का, दिसत पण नाही, बाकी चिलट असतात आंब्याच्या सीझनमध्ये जातो तेवढा पण नाही. आम्ही ते देवानं तिथंच त्याला चिरडायचं होतं ना, की बाकी एवढं झालं स्वर्गातच का एवढं झालंच नसतं ना. अनेक मुलं विचारतात होतं, मग एवढं सगळं झाल्यापेक्षा हे जर बाहेर चिरडून टाकलं असतं काय झालं असतं? उचलायचं टाकायचं नरकात, एवढी लांबड लागलीच नसते. देव न्यायी आहे. मगाशी म्हणतात देव बोलवतो करायला त्याला भाग आहे, तसं देव सैतानावर सुद्धा तो अन्याय करू शकत नाही. पृथ्वीवर हक्क कोणाचा? मातीच्या शरीरामध्ये असलेल्या आत्म्यांचा. मग आदामानं जे सैतानाला दिलेलं आहे ते परत कुणाला घेता येईल? दुसऱ्या आदामाला घेता येईल. म्हणजे कुणाला घेता येईल? जो मातीपासून आलेला आहे आणि ज्याच्यामध्ये आत्मा आहे. देव काय आहे? फक्त आत्मा आहे. देवाला ते सैतानापासून घेता येणार नाही. जर देवाने तसं केलं तर देव अन्यायी ठरेल आणि देव राहणार नाही. मग देव काय म्हणाला सैतानाला? की आता तू शिकलास असं तुला वाटतंय, मी आदाम हवेला दिलेले सगळे पृथ्वी त्याचे अधिकार तू सगळे तू हिसकावून घेतलेस. पृथ्वीवर हवेला सैतानाला बोलवलं, आदामाला नाही बोलवलं. म्हणजे काय सांगतात? आदामाला बोलवलं नाही, आदाम स्वतःच्या इच्छेने. म्हणून बरेच वेळा वाटतं हवामाने पाप केलं पण सगळीकडे आदाम आदाम आदामच आहे. एका मनुष्याने पाप केले रोमकारात पत्रामध्ये आणि हवेने पाप केला असं कुठं नाही. हवेला भुलवण्यात आलं, तिला फसवण्यात आलं. आदामाला फसवण्यात नाही आलं. आदाम स्वतःच्या इच्छेनं सैतानाला शरण केला. म्हणून आदामाचं पाप हवेच्या पापापेक्षा भयंकर होतं. स्वतःच्या इच्छेनं त्यानं ते पाप स्वीकारलं आणि म्हणून हवेच्या पापापेक्षा आदामाचं पाप भयंकर होतं. आणि मग देव सैतानाला काय म्हणाला? आता तुला वाटतं तू जिंकलास, पण एक दिवस येईल भविष्यामध्ये मी स्वतः पृथ्वीवर मानव घेऊन येईल आणि मग तुझा काय करेल? पराभव केला. मग शब्द दे. येशूला मानव धारण करण्याची काय गरज होती? येशूने देवानंच नियम काय केला होता? पृथ्वीवर राहण्याचा अधिकार कोणाचा? मातीच्या पुतळ्यामध्ये असलेल्या आत्म्यांचा. मग शब्द देही झाला.
मरीनं काय केलं? आपल्या उदरामध्ये येशूच्या आईनं येशूच्या मातीच्या पुतळ्याची काय केली? योजना केली. मरीनं काय केलं? मातीचा पुतळा बनवला आणि मग पवित्र आत्म्यानं काय केलं? आत्म्याचा त्याच्यामध्ये संचार केला. मातीच्या पुतळ्यामध्ये आत्मा. आता तो पृथ्वीवर राहण्यासाठी लीगल आहे, सैतानाशी लढण्यासाठी तो लीगल आहे, कायदेशीर आहे. आता सैतानाला काय म्हणता येणार नाही की का तू माझ्यापासून हे सगळे येतोस. आता तो लीगल झालेला आहे. आणि म्हणून पृथ्वीवर जर राहायचं असेल कुणाला तर मातीच्या पुतळ्यामध्ये आत्मा. अशा ज्या व्यक्ती आहेत त्यांनाच. आणि म्हणून शब्द देह झाला. बऱ्याच वेळा म्हणून यशाया संदेशला काय म्हणतो आम्ही? ते नेहमी वचन वाचतो नाही का? 9 अध्याय 6 वचन. कारण आम्हास पुत्र दिलेला आहे, आम्हासाठी बाळ जन्मला आहे. पुत्र कोण होता? येशू ख्रिस्त. पुत्राचा जन्म होत नाही. पुत्र आधी होता, आहे आणि असणार. पुत्र म्हणजे कोण? ख्रिस्त. ख्रिस्त म्हणजे कोण? मशिया. ख्रिस्त म्हणजे कोण? अनॉइंटेड, अभिषिक्त. त्याचा जन्म कधी होत नाही. आम्ही म्हणतो तसं ख्रिस्ताचा जन्म झाला. ख्रिस्ताचा जन्म. ख्रिस्त जन्मत नाही, मरत नाही, काय होत नाही बाबा त्याला. हा तो देव आहे, तो अभिषिक्त आहे, तो मशिया आहे. येशूचा जन्म झाला, येशू बाळाचा. हा थिओलॉजिकल आहे काय? येशू बाळाचा आहे. म्हणून यशाया संदेशा काय म्हणतो? आम्हासाठी पुत्र दिला. देवाने गिफ्ट म्हणून पुत्र दिला. तो अनादि अनंत कालापासून देवाच्या उराची होता. तो आम्हाला बक्षीस म्हणून, गिफ्ट म्हणून दिला. आणि मग बाळ काय झाला? जन्मला. तो कुणाच्या उदरात तयार झाला? मरियेच्या उदरात तयार झाला. म्हणून यशा म्हणतो आम्हाला पुत्र गिफ्ट म्हणून देण्यात आलेला आहे आणि आमच्यासाठी बाळ जन्मला आहे. त्यातला आम्ही फरक काय? बाळ जन्मला. येशूचा जन्म होतो, ख्रिस्ताचा कधी जन्म होत नाही. ख्रिस्त युगानुयुग सारखा आहे, तर कधी जन्मत नाही, तो कधी मरत नाही, काय होत नाही त्याला. येशू. आणि म्हणून येशू बाळाचा जन्म झाला, नाताळाला. हे आम्ही काय केलं पाहिजे? लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून येशूची पाठ नांगरली, त्याच्या डोक्यावर काय? आता घाम जो आहे तो कशाशी संपर्क आहे? कष्टाशी. मग त्याच्या डोक्यावर काट्याचा मुकुट घातला. आणि डोक्याचा संबंध कशाशी परत येतो? विचाराशी. नाही, डोक्यानं आम्ही काय करतो? विचार. सैतानानं मानवाचे विचार काय केले होते? भ्रष्ट केले. पापामुळं सगळं त्याचं भ्रष्ट झालं होतं. त्याचं शरीर, मन, आत्मा सगळं त्याचे विचारही भ्रष्ट झाले होते. हे विचार देवाच्या विचाराशी सुसंगत आणण्यासाठी येशूच्या मस्तकावर काट्यांचा मुकुट ठोकण्यात आला. आता हे काटे कुसळे काय दाखवतात? काटे कुसळे आदामाला ज्यावेळेला निर्माण केलं सगळं ऑटोमॅटिक होतं. काय त्याला फक्त मशागत करायला, देखरेख करायची होती बागेत. कष्ट करायचे नव्हते, घाम काढायचा नव्हता, फक्त देखरेख करायची. पण पापामुळे काय झालं? भूमीला शाप आला आणि आता त्याला काय करायला ना? घाम काढायला, कष्ट करायला. म्हणजे काटे कुसळे हे आम्हाला काय दाखवतात? दारिद्र्य किंवा गरिबी किंवा आमची उणीवा, आमच्या त्रुटी हे दाखवतात. हे कशामुळे झालं निर्माण? देवाने आदाम हवेला निर्माण केलं त्यावेळेला काटे कुसळे होते का? ज्या क्षणी त्यांनी पाप केलं त्या क्षणी एदेन बागेमध्ये आधी काटे कुसळे नव्हते. हे काटे कुसळे कधी आले? आदाम हवेनं पाप केल्यानंतर काटे कुसळे आले. आणि आता सुद्धा काटे कुसळे. आता भूमीचा शाप आहे का नाही? का निघा अजून आहे नाही. ओंकारात काय सांगितलं? भूमी देवाच्या पुत्रांची वाण. अजून ती भूमी. म्हणून मी 5 एकर जमीन घेतली, त्याला कंपाऊंड निर्माण केलं आणि 2 वर्षांनी गेलो होतं. तिथं गव्हाचं पीक आलेलं दिसेल का मला? ज्वारीचं दिसेल? कशाचं पीक दिसेल? ऊस. काय दिसेल तिथं? काँग्रेस, गवत, काटे कुसळे. त्याला येण्यासाठी काय नाही, पेरायला नाही लागत. काट्या कुसळ्याला आपोआप येतं. का? शाप जायचं. काटे कुसळे, काँग्रेस, धोत्रा हे सगळं आपोआप ऑटोमॅटिक आहे, येतच भूमीत. पण तुम्हाला जर गव्हाचं पीक पाहिजे असेल तर काय करायला लागेल? नांगरायला लागेल, पेरायला लागेल, पाणी घालायला लागेल, खत घालायला लागेल, तर कुठं गव्हाचं पीक पत्रात. आणि मग काटे कुसळे काय दाखवतात? की शापित भूमीचं चित्र आहे, ही गरिबीचं चित्र आहे, दारिद्र्याचं चित्र आहे. आमच्यापासून दारिद्र्य दूर व्हावं म्हणून येशूच्या मस्तकावर काय केलं? काट्यांचा मुकुट. दुसरा पण मुकुट घालता आला असता, त्याची चेष्टाच करायची होती, चितूच करायची होती, पण काट्यांचाच मुकुट का?
काटे हे शापाचं प्रतीक आहे, दारिद्र्याचं, गरिबीचं, भूमीच्या शापाचं आहे. आणि भूमीच्या शापापासून आम्हाला मुक्त करण्यासाठी येशूने स्वतःच्या मस्तकावर काय केला? काट्यांचा मुकुट धारण केला. चौथा आपण मुद्दा बघतो की त्याच्या चेहऱ्यावर दाढी उपटण्यात आली, नाही का? प्रत्यक्ष पवित्र शास्त्रामध्ये दाढी शब्द नाही. मी पूर्वी शोधत होतो, मला कुठं ते दाढीच्या संदर्भामध्ये बघितलं नाही. मग नंतर एकदा यशाचा ह्याच्यामध्ये सापडलं. अथवा या यशा 50 अध्याय 6 वचन, त्या ठिकाणी काय झाले? मी मारणाऱ्यापुढे आपली पाठ केली, केस उपटण्यापुढे आपले गाल केले. यशा संदेशा काय म्हणतो? केस उपटण्यापुढे मी आपले काय केले? येशूच्या दाढीचे केस काय केले? शिपायांनी उपटण्याचा, त्याचा चेहरा रक्तबंबाळ केला. आधी येशूचा चेहरा कुणाच्या चेहऱ्याशी सुसंगत होता? देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. येशूचा चेहरा कुणाशी सुसंगत होता? कुणाशी मॅच करत होता? देवाशी. एकदा लोक येशूकडे आले, नाही का? कैसराला द्यायचं का, टॅक्स द्यायचं का नाही द्यायचं म्हणायला. मग येशू म्हणाला, $1 आहे का तुमच्याकडे? घ्या. हे डॉलर कुणाचं आहे? चित्र कुणाचं आहे? फेस कुणाचा आहे? कैसराचा. कैसराचा फेस असेल कैसराला द्या. आणि मग तिथं लिहिलेलं नाही ते. येशूला काय विचारायचं होतं? बरेचदा इन बिटवीन लाईन, आम्ही ते 2 ओळीच्या मध्ये काय आहे तिथे ते लिहिलेलं नाही. ते आम्ही काय करायला? बघण्याचा किंवा शिकण्याचा किंवा वाचण्याचा प्रयत्न करा. बायबल स्टडीची एक मेथड आहे, रिडिंग बिटवीन द लाईन. तिथं लिहिलेलं नाही, पण ते आम्ही वाचायला शिकलं पाहिजे. मध्ये काय? येशूने त्याला विचारलं नाही तुमच्यावर कुणाचा शिक्का मारण्यात आला, येशू म्हटला का त्यांना? पण येशूला तेच म्हणायचं की कैसराचा शिक्का आहे, कैसराला टॅक्स द्या, त्यात काय वाईट नाही, पण तुमच्यावर शिक्का कुणाचा आहे? कोणी शिक्का मारलाय? पण आमच्यावर कुणाचा शिक्का मारला होता? ते ओरिजिनल देवाचा शिक्का. पण सैतानानं काय केलं? आज आमची जी ओळख होती, नाही का, आमचं आयडेंटिटी कार्ड असतं, नाही का, ओळख कार्ड, आधार कार्ड, त्यावर आमचं काय असतं? नाव असतं का फक्त? काय असतं? हा आमचा काय आहे? आयडेंटिटी आहे, नाही का? आधारवर, आयडेंटिटी कार्डवर काय असतो? लायसनवर काय असतो? चेहरा. आमचा चेहरा ही आमची काय आहे? आयडेंटिटी आहे. आणि मूळ आमची आयडेंटिटी काय होते? आम्ही देवासारखे होतो, म्हणजे आम्ही शेवटी देव होतो. असं बायबलमध्ये लिहिले ना, आम्ही देव होतो. सैतान तर आरामावेला म्हणाला हे फळ खा म्हणजे तुम्ही देवासारखं व्हा. देवाने तुम्हाला देवासारखं बनवलेलं नाही आहे, पण हे खावा बघा तुम्ही होताय का. आदम हवा देवासारखे होते का? देव होते का? एक वचन वाचू आपण, स्तोत्र 86:6 वाचा. स्तोत्र 86:6. मग सैतान लवाड बोलला का आदामाविषयी? काय सैतान खरं बोलला? हे फळ खावा म्हणजे तुम्ही देवासारखे, म्हणजे तुम्ही छोटे देव बना. वाचा 82:6. आणि योहानाच्या पुस्तकामध्ये ते येशू तेच यहुदी लोकांना म्हणाला, तुम्हाला माहित नाही का स्तोत्रात तुम्ही वाचलं नाही का? अहो तुम्ही देव आहात, छोटे देव आहात. देवानं आम्हाला कसं निर्माण केलं? छोटे. त्रैक्यामध्ये नाही, त्रैक्यात कुणाला प्रवेश नाही बरं का? बाप पुत्र पवित्र आत्मा. त्रैक्याच्या बाहेर, त्या सर्कलच्या बाहेर आम्ही छोटे छोटे देव आहोत, म्हणजे देवासारखे. देवानं आम्हाला कसे निर्माण केले? छोटे छोटे देव. आम्ही छोटा छोटा बेबी असतो ना, तसे छोटे छोटे देव. हे वचन आम्हाला सांग देवानं आम्हाला. आणि म्हणून सैतानाने लवाडी केली. आदम हवा हे छोटे देवच होते. देवानं त्यांना आपल्या प्रतिरूपासारखं आपल्यासारखं, आणि म्हणून त्यांच्या ताब्यात पृथ्वीची सत्ता दिली होती. मी स्वर्गामध्ये राज्य करतोय, आता पृथ्वीवर तुम्ही राज्य करायचं, तुम्ही सगळं ताब्यात ठेवायचं, तुम्ही सत्ता गाजवायची, तुम्ही पृथ्वीवर सुजलाम सुफलाम सगळं, जसं स्वर्गात तसं तुम्ही पृथ्वीवर सगळं नंदनवन करायचं पृथ्वीचं. ही जबाबदारी आदम. पण पापामुळे ती सगळी योजना काय झाली? पारगळली. आणि म्हणून आमचा चेहरा हे आमची काय आहे? आयडेंटिटी आहे. ही आयडेंटिटी आमची ओळख परत मिळवण्यासाठी येशूचा चेहरा काय झाला? रक्तबंबाळ करण्यात आला. त्याच्या दाढीचे केस उपटले गेले. म्हणजे तुम्हाला आणि मला देवाच्या पासून आम्हाला मिळालेली खरी ओळख, खरी आयडेंटिटी पुन्हा मिळण्यासाठी येशूचा चेहरा रक्तबंबाळ करण्यात आला. त्याची दाढी उपटण्यात आली. चेहऱ्यातून देखील येशूनं आपलं रक्त सांडलं. पुन्हा मी वाचतो त्याच्या हातामध्ये किडे मारले, पायामध्ये किडे मारले.
हात कशाचं प्रतीक आहे? हाताने काय करतो आम्ही? काम करतो. हाताने आम्ही व्यवसाय करतो. हाताने आम्ही पैसे मिळवतो. हाताने आम्ही पैसे घेतो. हाताने आम्ही पैसे देतो. आमचे हात हे आमचं जे इकॉनॉमी आहे किंवा आमचं अर्थशास्त्र आहे, आमची उपजीविका आहे, त्याचे काय आहे? सिंबॉल आहे, प्रतीक आहे. आमचे हात काय आहे? आमचे आर्थिक साम्राज्य जे आहे. मग तुम्ही मजूर असा किंवा तुम्ही डॉक्टर असा, इंजिनियर असा किंवा आणि कोणी असा, श्रीमंत असा, गरीब असा, कोणी असा, व्यावसायिक असा, नोकरदार असा, कामावर ड्युटी करणारे असा, डॉक्टर असा, प्रत्येक पृथ्वीवरील उपजीविका करणारा जो व्यक्ती आहे त्याचे हात हे त्याचं काय दाखवतात? त्याची आर्थिक क्षमता. या हाताने आम्ही काम करतो, आम्ही व्यवसाय करतो, आम्ही पैसे मिळवतो, आम्ही पैसे देतो. मग आता हे हात पैसे मिळवू शकतात किंवा पैसे कुणाकडे तर मागू शकतात किंवा पैसे कुणाला तर देऊ शकतात. आमचे हात हे घेणाऱ्या हातापेक्षा देणारे हात व्हावे म्हणून येशूच्या हातामध्ये काय झालंय? खिळे ठेवण्यात आले. आदाम हवेने ज्यावेळेला पाप केलं त्यावेळेला त्यांचे हात काय झाले? मराठीमध्ये एक म्हण आहे का, फाटक्या हातांचा. फाटक्या हातांचा म्हणजे काय? काय जरी काम केलं तर त्याला काही यश मिळत नाही. बरं खेड्यापाड्यामध्ये हे फाटक्या हाताचा आहे, काय त्याला काय काम सांगून करणार नाही, सगळे बिघडून टाकतो. फाटक्या हाताचा म्हणजे काय? त्याला काय केलं तर यश मिळणार नाही. आमच्या हाताला यश मिळावं, आम्ही घेणारे नव्हे तर देणारे व्हावे म्हणून येशूच्या हातामध्ये काय झाले? खेळ ठेवण्यात आले आणि आमचे हात आशीर्वादित व्हावे. येशूच्या पायाचं कसं? आम्ही पायासंबंधी बघतो यशया 53 मध्ये 6 आम्हाला पाठ आहे की आम्ही मेंढराप्रमाणे, आणि पुढे काय सांगतात? प्रत्येकाने आपापला मार्ग. आधी आदाम हवा कशाच्या मार्गाने चालत होते? देवाच्या मार्गाने. पाप आल्यामुळे आता काय झालं? प्रत्येकाने मला मार्ग चांगला हा दिसतो, मला हा दिसतो, मला नाही, मला हा चांगला दिसतो, मी इकडून जाणार. प्रत्येकाने आपला मार्ग, आणि प्रत्येकाचे मार्ग देवापासून कुठे होते? बाजूला होते. देवाच्या मार्गामध्ये जाण्यासाठी कोणी तयार नाही. नव्या करारामध्ये वाचतो आम्ही, येशू लागलं काय? रुंद मार्ग, अरुंद मार्ग, रुंद फाटक, अरुंद फाटक. रुंद दरवाजाने जाणारे भरपूर आहे, अरुंद मार्गाने जाणारे कमी आहे. आणि मग प्रत्येक हे रुंद फाटकातून, रुंद मार्गातून रेस लागली होती प्रत्येकाची. का? पापामुळे सगळे रुंद मार्गातून पळ सुटले होते. त्यांना पुन्हा अरुंद मार्गात आणण्यासाठी, देवाच्या मार्गात आणण्यासाठी, सनातन मार्गात आणण्यासाठी येशूच्या पायामध्ये खिळे बसवले. आमचे मार्ग देवापासून दूर गेले होते, पण आम्हाला पुन्हा देवाच्या मार्गात आणण्यासाठी येशूच्या पायामध्ये खिळे बसवण्यात आले. आणि 7वा जो येशूने रक्त वाहिलं की तो मेल्यानंतर, तो मेलाय का बघण्यासाठी काय केलं? एका शिपायाने येऊन त्याच्या कुशीमध्ये काय केला? भाला बसवला. आणि त्यामुळे काय झालं? रक्त आणि पाणी. येशूच्या कुशीमधून रक्त आणि पाणी. आणि अनेक पवित्र शास्त्राच्या अभ्यासकांचं मत आहे की जसं आदामाच्या कुशीतून त्याची फासरी काढली आणि हवेची निर्मिती झाली, येशूच्या कुशीतून रक्त आणि पाणी निघालं आणि मंडळीची निर्मिती झाली. मंडळी कुठून निर्माण झालेली आहे? येशूच्या कुशीतून. म्हणून जुन्या काळात आम्ही वचन काय वाचतो? त्या खडकातूनच तुम्हाला काय केलेलं आहे? कोरून काढण्यात आलेलं आहे. आम्हाला कुठून कोरून काढण्यात आलेलं आहे? त्या खडकातून. म्हणजे देवाच्या दृष्टीनं आम्ही आधीच त्या खडकामध्ये होतो. आम्हाला निर्माण करण्यापूर्वी देव बाबा किती अद्भुत आहे. आम्ही येशूमध्येच होतो. कोण म्हणून? त्याची मंडळी म्हणून, त्याची वधू म्हणून, त्याची पत्नी म्हणून, त्याची सहकारी म्हणून. आणि त्यातून आम्हाला कोरून काढण्यात आलेला आहे. पुढे आम्ही बघणार आहे गीतरत्नाच्या आधाराने. फार सुंदर वचन आहे, तुम्हाला खूप आवडेल. मंडळीची निर्मिती कुठून झाली? येशूच्या कुशीतून. आणि म्हणून मंडळी तिथं काय सांगितलंय? रक्त आणि पाणी. मंडळीसाठी 2च संस्कार आहेत किंवा 2च विधी निर्माण झाले आहेत. आम्ही बरेच ते सण बिन त्यात ऍड केलेला आहे. मग मायवार आहे, बापवार आहे, आणि चिल्ड्रन काय कुणाला साजरे करायचे ते करू दे, चांगलं आहे. देवाच्या गौरवासाठी काय करता तुम्ही फार चांगलं आहे. मायवार करा, बापवार करा,
लेकरांचा वार करा, चिल्ड्रन सगळे वार केले तर देवाच्या गौरवासाठी, मग खाणं पिणं सगळे काय करतात ते देवाच्या गौरव. पाण्याबद्दल काय नाही, देवाच्या गौरवासाठी जे आम्ही करतो सगळे वार. पण देवाने दिलेले किती विधी आहेत? 2च विधी आहेत मंडळीसाठी. कुठला? एक म्हणजे बाप्तिस्मा, तो कधी घ्यायचा? एकदाच घ्यायचा. आणि दुसरं रक्त म्हणजे काय? प्रभुभोजन. ते कधी घ्यायचं? ते वारंवार घ्यायचं. मंडळीसाठी किती विधी आहेत? फक्त 2 विधी शास्त्रात दिलेले आहेत. मंडळींनी नंतर अनेक निर्माण केलेले आहेत, त्याकडे आपण लक्ष द्यायचं. पण पवित्र शास्त्रामध्ये किती विधी आहेत मंडळीसाठी? बाप्तिस्मा, प्रभुवचन, पाणी आणि रक्त. येशूच्या कुशीतून काय झालं? मंडळीचा जन्म झालेला आम्हाला पाहायला मिळतो. म्हणून येशूसाठी ती प्रिय आहे, येशूच्या कुशीतून. आणि म्हणून आता काय झालेलं आहे? मंडळीची येशूची मागणी झालेली आहे, नाही का? संत पाऊल म्हणतो मागणी झालेली आहे. आणि मग स्वर्गामध्ये लग्न कुठं होणार आहे? स्वर्गात होणार आहे, नाही? आम्ही प्रगट करण्याच्या पुस्तकात पहा, कोकऱ्याचं लग्न निघालं आहे, त्याच्या नवरीने स्वतःला सजवलेला आहे. कशाची वस्त्र घातल्यात होती? डिझायनर फ्रॉक घातले, डिझायनर साड्या का? तिला कसली वस्त्र नेसवण्यात आलेली आहे? तिला तलम तागाची वस्त्र. ही तलम तागाची वस्त्र म्हणजे काय? नीतिमत्वाची वस्त्र. तलम तागाची म्हणजे काय? डिझायनरवरती काय नाही, तलम तागाची वस्त्र आहे. मंडळीचं सगळ्यात उत्तम वस्त्र कोणतं आहे? तलम तागाचं वस्त्र. मंडळीचं नीतिमत्व. आता नीतिमान म्हणजे काय? पुढे आपण पाहणार आहोत. नीतिमान असणं म्हणजे काय? सांगा मला. मी नीतिमान आहे म्हणजे काय? मग वर्षमध्ये सांगितलं आपण. म्हणजे देवाबरोबर राईट, म्हणजे बरोबर आहे, बरोबर. व्याख्या त्याची पवित्र शास्त्राने अशी केलेली आहे. लज्जेशिवाय, भीतीशिवाय, अपराधीपणाच्या भावनेशिवाय, दोषीपणाच्या भावनेशिवाय किंवा न्यूनगंड. न्यूनगंड म्हणजे काय माहिती का? म्हणजे मी कोणी नाही, मी किडा आहे, मी मुंगी आहे, माझ्याला काय होणार नाही, त्याला काय म्हणायचं? न्यूनगंड. म्हणजे स्वतःला अतिशय कमी नम्रता नव्हे, न्यूनगंड. असे काही न्यूनगंडाने पछाडलेले लोक आहेत. याशिवाय पवित्र देवासमोर उभं राहण्याची पात्रता, त्याला काय म्हणायचं? मग हे कशी माझ्यामध्ये निर्माण होत आहे? हे निर्माण होत नाही, देव जाहीर करतो. कशाच्या द्वारे? मगाशी वचन वाचलं रोमकाराच्या 5व्या अध्यायामध्ये. आम्हाला नीतिमान कशाने घडवलंय? येशूच्या रक्ताच्या द्वारे. आम्ही येशूच्या रक्ताच्यावर विश्वास ठेवल्यामुळे देवाने मला काय जाहीर केलंय? नीतिमान आहे. बंधू रोहन हे नीतिमान आहे, डिक्लेअर केलं. त्याच्या कॉम्प्युटर तिथं ते हे झाले. आपण मी नीतिमानासारखं वागत नाही. देवा तू वागतोस का नाही? नीतिमान आहे तू. देवाच्या कॉम्प्युटर मध्ये नोंद काय आहे? ज्या क्षणी मी देवावर विश्वास ठेवतो, देव माझ्या कॉम्प्युटर, माझ्या खात्यावर काय टाकतो? नीतिमान. देवासमोर उभं राहण्याचा मला अधिकार आहे. म्हणून इब्रिकाच्या पत्रामध्ये काय आम्ही वाचतो? त्या कृपेच्या आसनाद्वारे कधी 24 आवर्स सेवा, कधीही जाण्याचा मला अधिकार आहे. का? येशूच्या रक्ताच्या द्वारे मी काय झालेलं आहे? नीतिमान झालेला आहे. अरे पण तुम्ही नीतिमानासारखा वागत नाही. असेल तर मी नीतिमानासारखा वागत नाही, पण मी नीतिमानासारखा बनत चाललोय. हेच माझं पवित्रीकरण आहे. मी येशू सारखा नाही, पण येशू सारखा बनत चाललोय. गौरवातून गौरव 10%, 15%, 20%, 25%, 30%. रोज माझं रूपांतर होत आहे. दर रविवारी तुम्ही येता, देवाचं वचन येता, आराधना करता, मग आमचं रूपांतर होतं. 10, 20, 30, 40, 50, 60, 70. आमचं नीतिमत्व सेम आहे. काल आलेले एखादा व्यक्ती येशूकडे काल संध्याकाळी आला, त्याने सुवार्ता ऐकली, येशूवर विश्वास ठेवला, पापाची कबुली दिली. 1 दिवसाचा विश्वासणारा आणि एखादा देवाचा सेवक जो 50 वर्षाचा विश्वासणारा, मी 40 वर्षाचा विश्वासणारा आहे. आमच्या दोघांचं नीतिमत्व काय आहे? समान. पण आमचं जे सॅन्टिफिकेशन आहे, पवित्रीकरण, 40 वर्ष मी वचन वाचतो आहे, आराधना करतो आहे, उपास प्रार्थना करतोय, येशू सारखं बनत चाललंय. कदाचित मी 35% असेल, 40%, 45%. पण आता नवीन आलेला आहे, तो कुठनं सुरुवात करतो? 1% सुरुवात करतो. येशू सारखा बनलाय का? तो नाही. मग तो देवाचं वचन वाचतो, पवित्र आत्मा त्याला बनत करतो. मग 1% तो सुरुवात करतो. 5%, 10%, 15%. जसा तो वचन वाचतो, पवित्र आत्मा त्याला वचन सांगतो, तसा तो मनन करतो, सहभागी देतो आणि गौरवातून गौरव म्हणजे काय? अधिक येशू सारखं बनत जा. मग आमचं एकत्र येणे आशीर्वादित काय? आम्ही एकत्र येण्यामुळे आम्ही वचन ऐकतो, आराधना करतो, प्रार्थना करतो, एकमेकांच्या सहभागीत एकमेकांची ओळी वाहतो आणि आम्ही अधिक येशू सारखं बनत जातो.
मग आमचं टिप्पणी सायंटिफिकेशन 10%, 20%, 30%, 99%, 100% नाही वरती गेला पाहिजे. अगदी बदल DGS दिनाकर जरी म्हटले 100% नाही. तुम्ही त्यांना विचारलं किंवा नुकतेच प्रभूकडे गेलेले आमचे जगातल्या सगळ्यात मोठ्या मंडळीचे पालक नाही का, कोण जगातली सगळ्यात मोठी मंडळी कुठं आहे? डॉक्टर पावले नाही का, नुकतेच त्यांचं प्रभूकडे गेले ते डॉक्टर पाल. 10 लाखाची मंडळी, 10 लाखाची मंडळी अशी असू शकते. तुम्ही त्यांची सुरुवात जर बघितली, झोपडी, फाटलेला तंबू, 4 लोक, तिथं सुरुवात केली त्यांनी. फाटलेला तंबू 4 माणसापासून कुठपर्यंत वाढत गेली? 10 लाख. मंडळीमध्ये फूट पडली की आता इथं मंडळीत बसायला जागा नाही, आता एक दुसरी मंडळी कडे, म्हणजे किती दुसरी मंडळी किती लाखाची? 2 लाखाची. दुसरी मंडळी फूट पडलेली किंवा दुसरी केलेली किती? 2 लाखाची. लाखात मंडळी. असे देखील काय म्हणतात, मी अजून कुठेतरी कमी आहे, 30-40% गौरवातून गौरवात. आणि म्हणून येशूच्या खुशीतून मंडळीचा जन्म झाला. आणि मंडळीबद्दल जुन्या काळामध्ये अनेक प्रतीक आहेत नाही का. येशूची निर्मिती, मंडळीची निर्मिती आम्हाला हवेपासून, आदामाच्या खुशीतून हवेची निर्मिती झाली. येशूच्या खुशीतून मंडळीचं क्रिएशन किंवा निर्मिती हवेपासून. दुसरा मी बघतो मंडळीचं पाणी किंवा बोलावणं. हे आम्हाला कुठे दिसतं? इसाकाला पत्नी मिळवण्यासाठी अब्रामाने काय केलं? कोणाला पाठवलं? एलियाजाला पाठवलं नाही का. तिकडनं पत्नी घेऊन ये. मग एलियाजा गेला, शोधत पवित्र आत्म्यानं त्याला दाखवलं. तिथं ते पाणी त्या उंटाला पाहिलं होतं. तिथं कोण आली? इसाकाची बायको कोण? रिबका आली. कोण? रिबका आली. तिनं त्याला उंटाला पण पाणी पाजलं, त्याला पण पाणी, आणि मग तिला घेऊन ते आले. रिबकेने इसाकाला पाहिलं होतं का? तरी ती तयार झाली त्याला आपला पती म्हणून स्वीकारण्यासाठी. मंडळीचं पाचन आम्ही येशूला बघितलं, आम्ही तयार झालो ना येशूचा स्वीकार करण्यासाठी. मंडळीने येशूला समोरासमोर नाही बघितलं, पण आम्ही तयार आहे का येशूला आपला प्रभू किंवा आत्मिक पती म्हणून स्वीकारण्यासाठी? आम्ही तयार आहोत, रेडी आहे नाही. तसंच इसाकाला स्वीकार केला रिबकेने आणि ते आले. मंडळीचं पाणी किंवा पाचारण या इसाकाच्या याच्यात दिसतं. आणि मंडळीचं कॉरोनेशन म्हणतात. आता हे थिओलॉजिकल विषय आहे की मंडळीचा राज्याभिषेक हा कुणाच्या द्वारे आम्हाला दिसतो? जुन्या काळात पाहिजे आसनत कोण होते माहिती का? कोण सांगेल? हो आसनत. चला न्यू लाईफ फेलोशिप, लगेच बक्षीस आहे. कोण सांगेल त्याला? ताबडतोब लगेच बक्षीस, इन्स्टंट पारितोषिक. आसनत कोण होते? आसनत ही योसेफाची बायको. आसनत कोण? योसेफ मिस्र देशात होता, ज्याला विकलं भावाने. किती वर्षाचा असताना विसरलं? 17 वर्षाचा. किती वर्ष काढले त्याने परीक्षेमध्ये? 13 वर्ष. 30 वर्षाचा झाला. आमचा देव किती अद्भुत आहे. देव मगाशी सांगितलं, देवाला 1 वर्ष एका दिवसासारखे आणि 1 दिवस होता. लगेच 13 वर्ष काढलीच त्याने. आणि कुठं पडला तो? तुरुंगात. काय अपराध नाही, कुणाचं कधी वाकडे केलं नाही, कुणाला काय बोलला नाही, कुणाशी भांडण करता नाही, सगळ्यांचं भलं केलं. आणि वचन प्रत्येक वेळेस सांगतं योसेफाबरोबर देव होता, योसेफाबरोबर देव होता, योसेफाबरोबर देव होता. तरी कुठं जाऊन पडला? तुरुंगात पडला, तरी योसेफाबरोबर देव होता. आणि मग योसेफाची सुवेळ आली. मगाशी बरोबर वाक्य वाचलंय, वचन वाचलं नाही का? रोम 5:6. पुढे आपण त्याच्यावर थोडा विचार करणार आहोत. सुवेळ आली कोणाची? योसेफाची. 7 वाजता योसेफ कुठे होता? तुरुंगात कैद्यांची हाजरी घेत होता. आणि तुरुंगाच्या दारावर टकटक झाली. बघतोय फारूच्या दरबारातले तिथले मंत्री आले. कोण कोण आले? डिफेन्स मिनिस्टर, संरक्षण मंत्री आले. आणि कोण आले? गृहमंत्री, होम मिनिस्टर पण आले. आणि मोठ्या रथांचा पाटा आपा घेऊन आले. आणि मग ते जेरो घाबरला. हे सगळं फारू सकाळी सकाळी काय आहे? फारू दरबारात काय आपलं चुकलं बिकलं? कोण कैदी किती पळायला मिळालं? काय झालं? आणि ते काय काय म्हणतो? योसेफ कोण आहे तुमच्या तुरुंगात? योसेफ नावाचा कोण आहे का? चला बाहेर. याला फारू साहेबांनी सांगितलं याला बाहेर, त्याला राजवाड्यात बोलवलं. 7 वाजता योसेफ तुरुंगामध्ये काय करत होता?
कैद्यांची हजेरी. जेलर सगळं त्या ठेवतात. हे तू बघायचं कैद्यांचं जेवण खाण हजेरी बिजेरी सगळे बरं का. सकाळी दुपारचं त्या हजेरी यादी सगळं तू बघायचं. कोणाचं काय हजेरी काय त्या जेलर सगळे योसेफकडे देऊन टाकतात. आणि योसेफ सगळं नियोजन. आणि योसेफावर पण देव होता. जसं ह्याच्या घरामध्ये पृथ्वीभराच्या सगळं तो नियोजन करत होता. शेताचं, संपत्तीचं, बागेचं, आर्थिक, तसं तुरुंगातील नियोजन करत होता. आणि 7 वाजता तुरुंगात होता. 9 वाजता फारोच्या दरबारात होता. मग योसेफाला आंघोळ घातली, त्याला सलून मध्ये नेला, चांगले डिझायनर कपडे बिपडे घातले, त्याची दाढी बिडी केस केली, त्याला स्प्रे बी मारला. फारो समोर हजर करायचा आहे. तसाच वळका नेला तर फारो काय म्हणत, हा कुणाचं तर डोकं छाटून टाकेल चिडला फारो. हा तयार करून योसेफाला घेऊन गेले. फारोने विचारलं त्याला, स्वप्नाचा अर्थ कळतो बाबा तुला? मी म्हणतो आमचा तुला. त्याला स्वप्नाचा अर्थ पुढे आपल्याला सगळं माहित आहे. 7 वाजता योसेफ तुरुंगात होता, कैद्यांची हालगरी घेत होता. 9 वाजता योसेफ फारोच्या दरबारात होता. आणि 12 वाजता योसेफ त्याच्या महाराज होता, पंतप्रधान म्हणून. 12 वाजता योसेफ कुठे होता? मग फारोने सांगितलं, हे साहेब तुम्ही म्हणताय ते गोदाम मारली पाहिजे आणि सुकाळ्याच्या काळात ते धान्य मिळावं, तुमच्यासारखा दुसरा कोण आला? हे सगळं तुम्ही बघायला बघा. ही अंगठी घ्या, हे शिक्का आणि ते मंत्रालय आहे, याला काय पाहिजे ते द्या. आणि ते खजिनदार कोण आहे त्याला ते किती गुडावून बांधाय प्रत्येक गावात सगळं. हे काय काय काढतील, सगळा पैशाचा पुरवठा खजिना सगळा मोकळा करा, हे सगळं सांगतील सगळं. ही माझी अंगठी, माझा शिक्का आहे सगळं. 12 वाजता योसेफ कुठं होता? स्वतःच्या महालामध्ये मिस्र देशाचा पंतप्रधान. काय होता? पंतप्रधान. शास्त्राचे अभ्यासक आम्हाला सांगतात, योसेफाच्या काळी, मोशेच्या काळी मिस्र देशामध्ये सोनं किती सोनं होतं? किलो, क्विंटल, 50,000 टन सोनं. मिस्र देशामध्ये किती सोनं होतं? 50,000 टन सोन्याच्या देशाचा हा कोण झाला? पंतप्रधान झाला. आणि मग त्याचं लग्न ठरलं. फारोनच त्याचं लग्न ठरवलं. आणि पोटिफरा नावाचा याजक होता होम गावातला, त्याची मुलगी ही कोण? आसनत. आणि ती त्या योसेफाची बायको झाली. आणि मग कॉरोनेशन ऑफ चर्च ती डायरेक्ट कुठे गेली? योसेफाच्या महालात गेली. एकदम महालात मध्ये कुठला स्टॉप नाही. एक मंडळीचं कॉरोनेशन किंवा मंडळीची प्रतिष्ठापना ही कुठं आहे? महालात आहे. आम्ही जर येशूची मंडळी आहोत, भले पृथ्वीवर आम्ही 1 रूम मध्ये राहतो, 2 रूम मध्ये राहतो, पत्र्याच्या घरामध्ये, झोपडीच्या फ्लॅट मध्ये, बंगल्यात राहतो, कुठे काय हरकत किंवा झाडाखाली राहतो, पण आमचं स्थान कुठं आहे? येशूच्या दृष्टीनं, देवाच्या दृष्टीनं त्या राज्याभिषेकाने येशूच्या जवळ आमचं स्थान आहे. ते आम्ही कुठं जाणार आहोत हे महत्वाचं आहे. आम्ही कुठून आलो किंवा आता काय करतो हे फारसं महत्वाचं नाही, पण आम्ही कुठं जाणार आहोत आणि सार्वकालिकतेमध्ये आम्ही कुठं राहणार आहोत हे आमच्यासाठी. त्याकडे बघून आजचं जीवन आम्ही काय केलं पाहिजे? जगलं पाहिजे. कृपेचे 7 बिंदू आपल्या शरीरातून 7 ठिकाणाहून येशूनं रक्त सांगितलं की या 7 बिंदू 7 प्रकारचे आशीर्वाद तुम्हाला आणि मला प्राप्त व्हावे. या ठिकाणी आपण ब्रेक घेऊया. पुढचा जो अभ्यास आहे तो याच्यापेक्षा महत्वाचा आहे. जेव्हा वास्तविक मला फोन केला तेव्हा मला माझ्या डोक्यामध्ये एक होतं. मी त्यांना विचारलं, म्हणजे 7 वाक्य पारंपरिक वधस्तंभावरची त्याच्यावरचा संदेश आहे का आदलाबदली वधस्तंभावर झाल्या त्याच्यावरचा? तर मास्टर म्हणजे ना येशूचं रक्त आणि काय नवीन काय असेल आणि येशूचं ठेचलेलं शरीर याच्याविषयी. मग मी हे मुद्दे माझ्या कुठं डोक्यात पूर्वी होते आणि म्हटलं 7.7 कृपेचे बिंदू याच्यावर आपण बोलूया. पण जसं जसं मी ते उघडायला सुरू केलं, हळूहळू एक एक गोष्टी वर येत गेल्या आणि त्याद्वारे मी इतका आशीर्वादित झालो की मी म्हटलं की आमचं ते नातं आहे त्याला कुठलं खेळणं काढू आणि कुठलं ठेवू कळत नाही. तसं मला कळत नाही की कुठले आशीर्वाद आधी काढायचे, कुठले नंतर काढायचे. इतक्या आशीर्वादांची रेलचेल आहे. येशूच्या वधस्तंभावर काय आहे? आशीर्वादांची रेलचेल आहे. म्हणून मगाशी सिस्टरने काय सांगितलं? हा आनंदाचा दिवस आहे. हा काय आहे? आनंदाचा दिवस. बऱ्याचशा पारंपरिक मंडळामध्ये काय असतं? गुड फ्रायडे म्हणजे पांढरे कपडे घालून अतिशय गंभीर चेहऱ्याने येतात लोक आणि कोण तर निर्वज्ञासारखं, कुणाचं तर दफनविधी असतात. येशूच्या दफनविधीसाठी साजरा आहे अशा आविर्भावाने येतात. शांतपणे ते कुर्तीवर बसतात, शांतपणे गंभीरपणे गाणी गातात. पवित्र शास्त्र आम्हाला असं सांगतं का? येशूचा
वधस्तंभ किंवा गुड फ्रायडे हे कशासाठी आम्ही साजरा करतो? वलांडण. वलांडण हा काय? काय वलांडण काय? सण आहे. सण म्हणजे काय? हा, सण काय करायचा असतो? आता परवा गुढीपाडवा, गुढीबद्दल पण सांगणार आहे मी नंतर, मुहूर्ताबद्दल बोलणार तेव्हा. आमची गुढी कुठली आहे? गुढीपाडवा. मुहूर्त तुम्हाला बघायला ख्रिस्ती लोकांचा मुहूर्त असतो का? असतो. शास्त्रात दिलाय ख्रिस्ती लोक. आमच्याकडे पण मुहूर्त आहे. गुढी असते का? आमच्याकडे गुढी आहे. सगळे जणी आमचं उचललंय. बाकी सगळे लोक आहेत ना, बरेचदा आम्ही सांगतोय जगातला एकमेव धर्म जर तुम्ही म्हणत असाल तो कुठला आहे? ख्रिस्ती धर्म किंवा ख्रिस्ती धर्मविश्वास. तो ओरिजिनल आहे, मूळ. ही सगळं बाकीचं जे आहे ती गोष्टी बघते ना, हे सगळं डुप्लिकेट आहे. हे काय सगळं डुप्लिकेट. म्हणजे काय? जुन्या करारामध्ये कराराचा कोश वाहून येईल. कोण? याजक. कराराच्या कोशात काय होतं? दयाचं होतं. तिथं काय होतं? रक्त होतं. तिथून देव बोलत होता. हा दिवसा मेघस्तंभ, रात्री अग्निस्तंभ कुठनं होता? पवित्र परमपवित्र स्थानातून, निवास मंडपाच्या त्या कोशाच्या तिथनं तो बोलत असे बाबा. देवाची उपस्थिती तिथं होती आणि म्हणून तो कोश याजक लोक खांद्यावर लिहिलो घेऊन जायचे. मग सैतानाला बोलतो, अरे इस्रायल लोक देवाला आपल्या खांद्यावर देतात, मला पण घेऊन चला. आता तुम्ही बघताय हे सगळे पार्टी घेऊन चालतात. ते कुठे चालतात? मग त्याच्यात दगड घालतात, त्याच्यात केस घालतात, चपलं घालतात आणि काय काय घालतात. सैतान मला त्या देवाला कसं नेतात तसं मला पण न्या. त्या सगळ्या पार्ट्या कुठून आल्या? या कोशापासून आलेल्या आहेत. गणपती नाही का? गणपती. मी रोज गणपतीची पूजा करतो, गणपतीला वंदन करतो. गणपती म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? गण म्हणजे काय? गणगोत. गण म्हणजे लोक, पीपल. गण म्हणजे लोक. पती म्हणजे कोण? नवरा. अनेक लोकांचा नवरा आहे. असा कोण आहे? अनेक लोकांचा नवरा बनू शकतो असं व्यक्ती आहे कुठं? आहे. कोकऱ्याचं लग्न निघालंय त्याच्यावर त्याला हाच ओरिजिनल गणपती आहे. डुप्लिकेट आहे बाहेर. ते सोडायला डुप्लिकेट. ओरिजिनल गणपती कोण? प्रभू. प्रत्येक तुम्ही जर बघितलं नैवेद्य, पूजा, ओवाळण्या, पाक्या, सगळ्या ज्या पूजा पद्धती, तुम्ही कुठल्या पण धर्माची पूजा पद्धती मला सांगा, मी पवित्र शास्त्रातनं ती ओरिजिनल काढून दाखवतो. काय हे ओरिजिनल आहे, हे बाहेर सगळं काय आहे? डुप्लिकेट आहे. म्हणून आम्ही ओरिजिनलला चिटकून राहायचं, ओरिजिनल सोडायचं नाही. डुप्लिकेटने किती पण दंगा केला आम्ही तिकडे लक्ष द्यायचं नाही, ओरिजिनलला चिटकून. कारण हे ओरिजिनलच आम्हाला ओरिजिनल देवाकडे स्वर्गाकडे घेऊन जाणार. डुप्लिकेट इथंच राहणार आहे. डुप्लिकेटकडे लक्ष देऊ. म्हणून आमच्याकडे आहे ते सगळं काय आहे? ओरिजिनल आहे 100%. किंवा सोन्याच्या भाषेत 24 कॅरेट, 24 कॅरेट, 100%. हे बाकीचं कसं आहे? गोल्ड कोटेड नाही का? 1 ग्रॅमचे नाही. कोल्हापुरात एक परवा मी बसमध्ये जाताना बघितलं, सोनचा आपा काय तर निघाला 1 ग्रॅमचे दागिने. 100 रुपयात सोन्यासारखं दिसणारं मंगळसूत्र. सोन्याचं नाही, सोन्यासारखं. किती रुपयाला? फक्त 100 रुपयामध्ये चकचकीत एकदम. तसे सगळे डुप्लिकेट. त्याकडे लक्ष द्यायचं. पुढच्या याच्यामध्ये आम्ही बघणार आहे. फार सुंदर आहे, तुम्हाला फार आवडेल. कारण मी त्याद्वारे आशीर्वादित झालेलो आहे. येशूच्या सांडलेल्या रक्ताच्या द्वारे, येशूच्या ठेचलेल्या शरीराच्या द्वारे. माझी इच्छा आहे की तुम्ही देखील त्याद्वारे काय व्हावं? आशीर्वादित व्हावं. Praise Lord. Praise Lord. So we will go to the next session. आणि पुढच्या सत्रामध्ये जाऊया. आम्ही जायच्या आधी काय करणार आहे, एक वर्शिप टीम येणार, त्याने 1-2 गीत घेणार आहे. तोपर्यंत ज्यांना गरज आहे फक्त त्यांनी बाथरूमला जावं खाली. 2 गीत जेव्हा संपतात तेव्हा सगळे इथं पाहिजे. ठीक आहे? थँक्यू व्हेरी मच. द वर्शिप टीम पुढे खाली आहे. सगळे जायचं नाही, गरज असलं तर
एकच आहे एकच बाथरूम आहे म्हणून मी म्हटलं सगळे एकच आहे. पानी पिणारे पानी पिऊ शकता तुम्ही. क्या कुछ हुआ बाद में देने क्या जूस? या उशीर होते या Thank you.